दंडवत प्रणाम. हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरुवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे। जय श्री कृष्ण श्री कृष्ण चैतन्य प्रभु चैतन्य प्रभु नित्यानंद। नित्यानंद जय अद्वैत श्री गदाधर अद्वैत गदाधर वासुदेव गौर। श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे। कृष्णा हरे 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 राम राम। राम राम हरे हरे. हरे कृष्णा उपस्थित सर्वांना स्वागत आहे आपल्या भक्ती या वर्गामध्ये. तर आज आपण मंत्र हरे क्रमांक कृष्णा. 15 आणि 16 बद्दल चर्चा करणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण चर्चा करू. मंत्र क्रमांक उपोद्घात आणि मंत्र क्रमांक 1 उच्चारण करूया. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णामदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ईशावास्यमिदं सर्वं यच्च जगत्या जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीता मा कर्तकस्य स्वेदनम्. तर दोघांचं भाषांतर वाचू शकता कोणाकडे आहे तर पुस्तक. हा, मी वाचू प्रभूजी. हा असं. मंत्र 15. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं माताजी तत्त्वं त्याचं नाही. पूज्यं. माताजी हरे कृष्ण माताजी. पहिला आणि दुसऱ्या जो ईश स्तुती त्याचं भाषांतर वाचायचं तुम्हाला. 15वा अध्याय ना, गुरुजी वाचू का? सॉरी, वाचा वाचा, मंत्र ज्यांना समजलं 15 त्यांना ना. वाचा, नाही तर पाहिजे ज्यांना समजलं नाही ते शांत राहा. हे भगवान, हे सर्व जीवांचे पोषण करता आपले खरे सुख आपल्या दीप्तिमान तेजामुळे झळकले गेले आहे. कृपया ते वार. हरे बोल. काय वाचताय तुम्ही, समजलं नाही कोणाला? हरे हरे कृष्णा प्रभूजी, मी वाचते पहिल्याच. ओम माताजी पूर्णमदः पूर्णमिद. ईश स्तुती आणि मंत्र क्रमांक 1चं भाषांतर वाचायचं आहे. हा हा. मी ओके. हा. वाचते प्रभूजी. हरे कृष्णा. ओम पूर्णमिदं पूर्णमिद पूर्णात पूर्ण उच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णम एव अवशिष्यतेच. भगवंत पूर्ण आहे, ते परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून निर्माण होणारे सर्व काही, जसे हे दृश्य जगत सुद्धा पूर्ण आहे, संपूर्णापासून निर्माण होते ते सुद्धा संपूर्णच असते. भगवंत परिपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापासून अनेक पूर्ण एक एक निघत असूनही ती संपूर्णच राहतात. हरे कृष्ण. आणि दुसऱ्याचा वाचा कोणी प्रभूजी, ईशावास्य एकदम सर्वच. हरे कृष्ण. वाचतो मी मी. वाचू. ईशावास्यमितं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. भाषांतर. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड व चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. हरे धन्यवाद. हरे कृष्ण. तर ईशोपनिषद मध्ये आपण चर्चा करत आहोत. ईशोपनिषद भगवंताच्या साकारत्वाबद्दल हे वर्णन करतं. या मंत्राचा विभाग मंत्र क्रमांक 1च्या आतवर दिलेला आहे आपल्या नोट्समध्ये. मंत्र क्रमांक 1 ते 18 या मंत्राचा विभाग मध्ये आहे. मंत्र क्रमांक 1 आहे परमसत्याचे तत्व. जे पहिला जो मंत्र होता ईशावास्यमिदं सर्वं, परमसत्य काय आहे आणि त्याची व्याख्या या मंत्र क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. मंत्र क्रमांक 1 आणि 2 मध्ये ज्ञानयुक्त कर्म कसं करायचंय, ज्ञान कसं प्राप्त करायचंय. आता आपण जे भक्तिशास्त्री याच्यामध्ये ईशोपनिषद ज्ञान प्राप्त करतोय, तर ज्ञानयुक्त कर्म कसा केला पाहिजे. कर्मण्य हो कुर्मा आणि त्या मंत्राचा आपण पाहिला आपण 1 आणि 2 मध्ये. 3 ते 8 मध्ये भगवत ज्ञान व त्याचे परिणाम. भगवंताबद्दलचं ज्ञान प्राप्त करायचंय आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याचे परिणाम काय आहे त्याची आपण चर्चा केली. मंत्र क्रमांक 8 मध्ये जीव आणि भगवंत याच्यामधील संबंध. गुणांनी एक आहेत पण मात्रेने वेगळे आहेत. मंत्र क्रमांक 9 ते 14 मध्ये साधना आणि अंतिम लक्ष्य. साधना कशी केली पाहिजे, साधकाची साधना आणि अंतिम लक्ष्य काय आहे आपलं. साधना काय आहे, भगवंताची भक्ती. ईशावास्यमिदं सर्वं, भगवंत सर्वांचे मूळ कारण आहेत, त्यानुसार काही कार्य करणे. आणि अंतिम लक्ष्य काय आहे आपल्याला, भक्ती करून
भगवत धामाला जाणे अंतिम लक्ष्य आहे. आता 15 ते 18, 15, 16, 17, 18 चार श्लोका मंत्रामध्ये वर्णन आहे की उपासकाची प्रार्थना. जे उपासक आहे त्या जो या ठिकाणी जो भक्त आहे प्रार्थना करतोय भगवंताला, तर तो प्रार्थना करतोय. तर प्रार्थना आहे आता आपण 15 आणि 16 दोन मंत्र आपण आज चर्चा करणार आहोत आपल्या ह्या 2 तासाच्या वेळेमध्ये. काही कारण तर उशीर झाला तर पण आपण बरोबर 3 वाजता हे संपू. मंत्र क्रमांक 15 आहे. पंधरा ते 18 पूर्ण प्रार्थना आहे. 15 ते 16 त्यांचे रूप दाखवण्यासाठी भगवंताला तो काय करतात, प्रार्थना करीत आहे. आणि 15 ते 16 त्यांचे रूप दाखवण्याची प्रार्थना प्रार्थना करतात. 16, 14 मध्ये भगवंताच्या पूर्ण अनुभूतीपासून परिपूर्णता. 15 निराकार ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊन भगवत साक्षात्कार कसा करू शकतो याच्याबद्दल वर्णन थोडं टेक्निकल आहे. आणि आता हे मंत्र क्रमांक 15 याचं आपण उच्चारण करू. हिरण्यमयेन पात्रेन हिरण्यमेन पात्रेण पात्रेण सत्यशापितमुखम् सत्यस्यापिहितं मुखम् दत्तवान् ततं पूषन् पावरणो तं तत्त्वं कुशन पूषण पावृणो पावनु सत्यधर्माय दृष्टये सत्यधर्माय सत्यधर्माय दृष्टये दृष्टये हिरण्यमयेन सोनेरी तेजाने हिरण्मयेन पात्रेन दीप्तिमान आवरणापासून सत्यस्य परम सत्याचे अपिहितम झाकलेले मुखम मुख तत् ते आवरण त्वम तुम्ही पोषण हे पोषण करता अपावरणू कृपया दूर करा कृपया सत्य शुद्ध माय भक्तासाठी द्रष्टये पाहण्यासाठी. माझा मत हे भाषांतराचं. हे भगवान, जे सर्व जीवांचे पोषण करता आपले खरे मुख आपल्याला दीप्तिमान तेजामुळे झाकलेले गेले आहे. कृपया ते आवरण दूर करा व आपल्या शुद्ध भक्ताला दर्शन द्या. उपासकाची प्रार्थना आहे. जो भक्त आहे भगवंताला या ठिकाणी प्रार्थना करतोय की अनुवाद, हे भगवान, सर्व जीवांचे पोषण करता पुष्ण पुष्ण म्हणजे सर्व जीवांचे पालन करता भगवान. भगवंत पालन काय करतात, आपल्याला शरीराचं पण रक्षण करतात, खाण्यापिण्यासाठी पण देतात, सर्व गोष्टींनी पालन करतात. शारीरिक, भौतिक, मानसिक, आध्यात्मिक सर्व गोष्टींनी भगवंत काय करतात, आपलं पालन करतात. म्हणून त्यांना पोषण मिळालेलं आहे. म्हणून आता हा भक्त प्रार्थना करतो भगवंताला, आपले खरे मुख आपल्या दीप्तिमान त्याच्यामुळे झाकले गेलेले आहे. तुम्ही पालन करता म्हणून कृपया त्यावरून दूर करून मला दर्शन द्या. तुम्ही सर्व पालन करते आहात, तुमच्यावरच माझं सर्व चाललेलं आहे, पण मी तुमचं दर्शन घेऊ शकत नाही. कारण तुमचं ब्रह्मतेज आहे, ब्रह्मज्योतीचं तेज सूर्यप्रकाशाचं तेज असतं, सूर्यप्रकाशाला पाहू शकत नाही. तर म्हणून या ठिकाणी आता हा भक्त प्रार्थना करतोय की भगवंता, तुम्ही माझे पालन करते आहात, सर्व काही आहात, पण आता तुमचं मी दर्शन घेऊ शकत नाही कारण तुमचं तेज एवढं आहे. त्या तेजाला तुम्ही दूर करा जेणेकरून मी तुमचं दर्शन घेईन. कृष्णाचे साकार आणि निराकार रूप दोन रूप आहेत भगवंताचे या ठिकाणी. साकार रूप आहे, एक व्यक्ती रूप आहे, भगवंत समोर उपस्थित आहेत ते विग्रहाच्या रूपाने. ते एक रूप आहे. दुसरं भगवंताचं निराकार रूप आहे. तर भगवंत दोन रूप आहे. आणि तिसरे एक रूप आहे परमात्माच्या रूपाने पण भगवंत असतात, हृदयामध्ये उपस्थित आहे. साकार रूप विग्रहाच्या रूपाने समोर उपस्थित आहे, निराकार रूप ब्रह्मज्योतीच्या रूपाने उपस्थित आहे. जसं सूर्यप्रकाश आहे, सूर्य आहे आणि सूर्यलोक आहे. तर 3 रूप आहे भगवंताचे. सूर्यप्रकाश म्हणजे ब्रह्मज्योती आहे, सूर्य म्हणजे परमात्मा आहे आणि सूर्यलोक म्हणजे भगवंताचं साकार रूप आहे. तर कृष्णाचे साकार आणि निराकार रूप हे 2 रूप आहेत भगवंताचे. तर विभाग एक आहे याच्यामध्ये, कृष्णाचे स्थान काय आहे. कृष्णाचे स्थान काय, कृष्णाचे स्थान काय आहे. हरे कृष्णा. भक्तांना विनंती आहे, आणखी आपले व्हिडिओ चालू ठेवले नाहीत भक्तांनी, तर कारण नसताना तुम्ही बंद ठेवू नका.
तर कृष्णाचे स्थान काय आहे? कृष्ण कुठल्या स्थानामध्ये? कृष्णा निराकार ब्रह्माचे स्तोत्र आहेत. ब्रह्मनो ही प्रतिष्ठा भगवद्गीतेचा श्लोक आहे. कृष्ण निराकार ब्रह्माचे स्तोत्र आहेत. म्हणजे ब्रह्मज्योती आहे. लोक म्हणतात की निराकार 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 म्हणतात. भगवंताचं रूप पाहत नाहीत. तर भगवंताच्या अंगातील जी ज्योती आहे तिचे दर्शन घेतात. जसं सूर्याला बघू शकत नाही तर सूर्याचा प्रकाश पाहतात. पण ह्याचं पण स्तोत्र कोण आहे? कृष्ण आहे. कारण ब्रह्मज्योती जी आहे भगवंताच्या अंगातून निघाला प्रकाश आहे. काही लोक ब्रह्मज्योतीची पूजा करतात, प्रकाशाची पूजा करतात. तर भगवंताची एक शक्ती आहे तर ते शक्तीची पूजा करतात. तर भगवंत हे निराकार ब्रह्माचे स्तोत्र आहेत. म्हणून भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णन आहे. 14 अध्यायाच्या 27 श्लोकामध्ये ब्राह्मणो ही प्रतिष्ठा मृतमस्याय शाश्वतस्य धर्मस्य सुखे सैकांतिकस्य च. अनेक गीतेचे श्लोक याच्यामध्ये येणार आहेत त्यामध्ये. कारण श्रीकृष्ण जे आहेत ब्रह्माचे स्तोत्र आहेत आणि ब्रह्मज्योतीचे स्तोत्र आहेत. तर म्हणून ह्याच्यामध्ये भगवान सीता स्वतः गीतेमध्ये 14 अध्यायाच्या 27 श्लोकामध्ये म्हणतात, कृष्ण म्हणतात, अमर अविनाशी शाश्वत निराकार ब्रह्मज्योतीचे आधार आहेत. कृष्ण अमर अविनाशी शाश्वत निराकार आणि ब्रह्मज्योतीचे आधार आहेत. 5 गोष्टीचे आहेत. कृष्ण कोण कोण आहेत? अमर आहेत, शाश्वत आहेत, अविनाशी आहेत, कधी नाश होत नाही भगवंताचा, शाश्वत आहेत आणि निराकार ब्रह्मज्योतीचे पण आधार आहेत. कारण भगवंताच्या अंगातून निघालेली ज्योती आहे तिचा पण आधार हेच आहे. जर कोणी ब्रह्मज्योतीची उपासना करत असेल तर एका दृष्टीने तो भगवंताची उपासना करतोय. पण काय करतो? तो निराकाराची उपासना करतोय. जसं मी गेल्या वेळेस उदाहरण देत होतो की पाहणे, खाणे किंवा त्याचा वास घेणे. तरी ब्रह्मज्योती म्हणजे काय? फक्त पाहण्याप्रमाणे. फक्त पाहिजे तुम्हाला समोर फक्त प्लेट ठेवलेली आहेत म्हणून फक्त दर्शन घ्यायचं तुम्हाला. दर्शन मात्र कामनापूर्ती. बस फक्त दर्शन घ्यायचं आहे. तुम्हाला काही खायचं नाही किंवा सुगंध पण घ्यायचं नाही. तर किती आनंद तुम्हाला प्राप्त होईल? तुम्हाला नाही होणार. खाल्ल्याने आनंद प्राप्त होईल तुम्हाला. तर म्हणून हे संपूर्ण पाचीचे जे आहेत कृष्ण याचे मूळ आहेत. अमर आहेत कृष्ण, अविनाशी आहेत, शाश्वत आहेत आणि निराकार ब्रह्मज्योती. तर की तू ही निराकार, कोणत्याला निराकार रूपाने पूजा करतात लोक, तर त्याचे पण आधार कृष्णच आहेत. मग कोणी म्हणाले ठीक आहे निराकारची पूजा करणं काय वाईट? वाईट नाहीये, पण तेवढा आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. साकाराचं तुम्ही जेवढं हे कराल. जसं कुठल्या आईला जे आहे की फोटोची पूजा करण्यामध्ये आणि मुलाची फोटो करण्यामध्ये अंतर आहे ना. तर मुलाचा फोटो आहे त्याच्यामध्ये एवढा तुम्हाला आनंद होईल, पण मुलगा समोरचा व्यक्ती असेल समोर त्याच्यामध्ये वेगळाच आनंद आहे. तर त्या प्रकारे अशा प्रकारे प्रकाशाची पूजा करण्यात परम सुखाची स्वाभाविक स्थिती आहे. परम सुखाची स्वाभाविक स्थिती आहे. परम सुख स्वाभाविक स्थिती आहे बघ, भगवंताला प्राप्त करू शकतो अशा प्रकारे. तर म्हणून परम सत्याची 3 अनुभूती सांगितलेली आहे. त्या परम सत्याच्या 3 अनुभूती आहेत. कुठल्या परम सत्य म्हणजे भगवंताच्या तीन तीन प्रकारे भगवंताची अनुभूती करू शकतो. तर आहे ब्रह्म म्हणजे ब्रह्मज्योती. नवसाधक देखील सहज ही साक्षात्कार करू शकतो. नवसाधक कुणी जरी असेल तर म्हणलं कृष्ण जे आहेत ना, सूर्याचा प्रकाश म्हणजे कृष्ण आहे. तर लगेच स्वीकार करेल त्याचा, हा ठीक आहे ते कृष्ण आहेत. नवसाधक साक्षात्कार होतो लगेच त्याला समजतंय ना, सूर्यप्रकाश म्हणजे कृष्ण आहे. पण त्याला सांगितलं कृष्ण साक्षात्कार करू तो म्हणजे कुठे कृष्ण आम्हाला दाखवा. पण नवसाधक व्यक्ती आहे, प्रथम स्तरावर आहे. त्याचा 5वीचा विद्यार्थी आहे, 10वीचा विद्यार्थी आहे आणि 12वीचा विद्यार्थी. तिघा लोकांचं ज्ञान पाहण्याचा दृष्टिकोन सर्व वेगवेगळा आहे. 5वीच्या विद्यार्थ्याचा पेपर 12वीला देऊ शकत नाही, 12वीच्या विद्यार्थ्याचा पेपर 5वीला देऊ शकत नाही. प्रत्येकाची पाहण्याची दृष्टिकोन वेगळा आहे. म्हणून नवसाधक देखील हा सहज साक्षात्कार करू कोणी व्यक्ती असेल हे कृष्ण आहे, त्याचं हे साक्षात्कार करू शकतो. दुसरा आहे परमाणु साक्षात्कार. पुढे प्रगती करणाऱ्यांना ही माहिती होते. दुसरा परमाणु साक्षात्कार काय आहे? हे नवसाधक आहे पहिला, त्याच्यानंतर थोडं प्रगती केला, थोडं ज्ञान प्राप्त झालं, त्याला सांगतो की भगवंत नुसतं ब्रह्मज्योती नाही, प्रकाश नाही येत, तर भगवंत प्रकाशाच्या पलीकडे सूर्य पण आहे. ते म्हणजे परमात्मा आहे. ते कुठे आहेत? हृदयामध्ये आहेत. पहिलं तर पाहत होता काय ते प्रकाश आहे, दुसरं तर परमात्मा आहे. परमात्मा स्वीकार करेल की त्याला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो समजेल की परमात्मा पण भगवान श्रीकृष्णच परमात्मा रूपाने पुढे उपस्थित आहेत. थोडी प्रगती झाली. नंतर तिसरा आहे भगवान साक्षात्कार, सर्वश्रेष्ठ अनुभूती. सर्वात श्रेष्ठ ब्रह्म परमात्मा भगवान. तिसरी स्टेज आहे की भगवान श्रीकृष्ण साकार रूपामध्ये आहेत, व्यक्ती आहेत
आणि आपले पालन करतायत आणि आपल्याबरोबर सर्व आदान प्रदान करतात. हे विग्रहाच्या रूपाने आहेत. पण ईशोपनिषद ग्रंथ आपल्याला दाखवते की भगवंताचे निराकार रूपापासून आपल्याला साकार रूपावर आणून टाकते, की भगवंत निराकार नाहीत, तर भगवान साकार आहेत, व्यक्ती आहेत. आणि आपण काय करतोय, व्यक्तीबरोबर आपण आदान प्रदान करतो. पण त्यावेळेस आपल्याला श्रेष्ठ अनुभूती प्राप्त होते किंवा ज्ञान प्राप्त होतं. तर आपण म्हणाल की ठीक आहे, सर्व काही निराकार आहे म्हणजे आपल्याला तेवढा आनंद प्राप्त होत नाही त्याच्यामध्ये निराकारामध्ये. किंवा परमात्मा, योगी लोक ध्यान करतात, परमात्म्यावर ध्यान करतात, पण त्यांना अगोदर कधी प्र- परमात्म्याचं दर्शन देणं झालं नाही. पण भगवान प्रभूजी, साक्षात्कार आहे. हा, विचारा माताजी, काय प्रश्न आहे? अनुभूती या शब्दाचा अर्थ काय आहे? अनुभूती साक्षात्कार केला त्यांनी. परमसत्याचे तीन साक्षात्कार, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. अनुभूती, नाही, ठीक पण आहे. अनुभूती या शब्दाचा अर्थ काय? साक्षात्कार, साक्षात्कार. साक्षात्कार. बर. परमसत्याचे तीन साक्षात्कार आहे, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. याच्या अगोदर चर्चा केलेलीच आपण. तर हे परमसत्याचे तीन अनुभूती किंवा साक्षात्कार आहेत, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान. ब्रह्म काय आहे, परमात्मा साक्षात्कार काय आहे, आणि भगवान साक्षात्कार काय आहे? ब्रह्म साक्षात्कार फक्त सूर्यप्रकाश पाहणे, सूर्यच भगवंत आहे. परमात्मा साक्षात्कार भगवंत फक्त हृदयामध्ये उपस्थित आहेत. आणि भगवान साक्षात्कार म्हणजे स्वतः भगवंत समोर उपस्थित आहे रूपाने. राधा गोपीनाथ जे आहेत, स्वतः विग्रहाच्या रूपाने साक्षात आहेत ना पुढे. तर भगवद्गीता 7वा अध्यायातील 7व्या श्लोकामध्ये परत वर्णन आहे. मत्त परतरम ज्ञान किंचिंदती धनंजय इति मात्र सूत्रे मणिगणायो. हा श्लोक आहे भगवद्गीतेचा. मयी प्रोत सूत्र ते मणिगणायो. तर भगवान म्हणतात कृष्ण कोण कोण आहे. तर या ठिकाणी भगवंताने झाले की मी ब्रह्मज्योतीचा आधार आहे, ब्रह्मण ही प्रतिष्ठा, सर्वाचा आधार मी आहे. आता परत कृष्ण पुढे म्हणतायत कोण आहेत कृष्ण. परमसत्याचा अंतिम साक्षात्कार, मत्तम परम तरम ज्ञानम. परमसत्याचा अंतिम साक्षात्कार म्हणजे कोण आहेत, कृष्ण. मत्त परतर ज्ञान किंचित धन इति मयी इति प्रोत सूत्रे मणी घेणार. जसं की माळेमध्ये हार बनवतो आपण, फुलं आहेत वेगवेगळे, लाल, पिवळे, निळे, सर्व सर्व फुले, पण त्या आतमध्ये जो धागा आहे ते भगवान म्हणतात की मी आहे. म्हणजे परमसत्याचा अंतिम साक्षात्कार कोण कोण आहे, कृष्णच आहे. कोणी परमात्मा साक्षात सर्वचा ब्रह्मा, परमात्मा, भगवान साक्षात सर्वाचे कृष्ण कोण आहेत, मूळ तेच आहे. ब्रह्मज्योती परमात्म्याचे स्तोत्र, ब्रह्मज्योतीचे पण आणि परमात्म्याचे पण स्तोत्र कोण आहेत, तेच आहेत, भगवंतच आहेत. म्हणून हृदयामध्ये परमात्मा पण भगवंतच आहेत आणि ब्रह्मज्योती आपण प्रकार पाहतो ते पण भगवंतच पण आहेत. पण तो स्तर कसा आहे, एक आहे नवसाधक आहे, दुसरा मध्यम आहे आणि तिसरा उच्च साक्षात्कार जो आहे भगवान साक्षात्कार आहे. तर तिन्ही प्रकारचे हे भगवंताला समजण्याचे स्तर आहेत. तर म्हणून आपण लोकांमध्ये पण भक्तामध्ये पाहतो की तीन प्रकारचे भक्त आहेत ना, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. ते उपदेशामध्ये पाहिलं, ईश्वरनिषेमध्ये आहे, भक्तिरसायन सिंधूमध्ये पण येणार आहे आणि भगवद्गीतेमध्ये पण आहे. तर त्याच प्रकारे उत्तम भक्त, मध्यम भक्त आणि कनिष्ठ भक्त. तर पहिला आहे कनिष्ठ भक्त, धर्माचे हे करतो. मध्यम जे आहे परमात्मा ज्ञान प्राप्त होईल. नंतर उत्तम भक्त आहे, भगवत साक्षात्कार. अशा प्रकारे स्तराची तुलना आपण करू शकतो अशा प्रकारे. तर कृष्ण आहेत अंतिम साक्षात्कार, ब्रह्मज्योती परमात्म्याचे स्तोत्र आहेत. भगवद्गीता परत 10:42 मध्ये परत वर्णन आहे की कृष्ण कोण कोण आहेत. कृष्णाच्या स्थानाबद्दल आपण वर्णन करतोय, कृष्णाचे स्थान काय आहे, कृष्ण कोण कोण आहे, कृष्णाची परिभाषा काय आहे, अशा प्रकारे. तर 10व्या अध्यायातील 42 श्लोकामध्ये भगवान म्हणतात, अथवा बहु नेतेन कीन्याने तवा अर्जुना विष्टभ्यामिदं कृष्ण एकांशेन स्थितो जगत. तर या ठिकाणी भगवान परत म्हणतात कृष्ण कोण आहेत. भगवान स्वतः म्हणतात कृष्ण आपले एकांशाने संपूर्ण ब्रह्मांड व्यापून धारण केलेले आहे. एकांशेन स्थितो जगत. भगवंताने एका अंशाने संपूर्ण ब्रह्मांड व्यापून धारण केलेलं आहे. त्या अंशाने कृष्णाने आपल्या एकांशाने संपूर्ण ब्रह्मांड व्यापून धारण केलेलं आहे. म्हणून कृष्णाची काय आहे, स्थान हे आहे. आपण जे ब्रह्मांड पाहतो एक अंश आहे कृष्णाचा फक्त. किती किती कोटी कोटी ब्रह्मांड आहेत. आपण जे भारत जे ब्रह्मांड पाहतो छोटासा एक हे आहे, बॉल त्याच्या पण छोटा आहे. तर भगवंतात की एका अंशाने संपूर्ण ब्रह्मांड धारण केलेलं आहे भगवंताने, कृष्णाने. ते धारण करता, पालन करता कृष्ण कृष्ण आहेत. तर हे कृष्णाचं स्थान आहे. त्याचं आपलं भारतवर्षाचं किती ब्रह्मांड छोटं, भौतिक जगात 1/4 आहे.
भगवंताचं आध्यात्मिक जगात 3/4 आहे, 75% आहे. ते संपूर्ण ब्रह्मांड भगवंतानी काय केलेलं आहे, धारण केलेलं आहे. आणि अनेक ब्रह्मांड आहेत, सूर्य चंद्र तारे, त्यांना पण भगवंतानी धारण केलेलं आहे अशा प्रकारे. जसं आपण कधी हे पाहिलं असेल की एक सेंच्युरिकाचा ऍडव्हर्टाइजमेंट असते, मोठं पृथ्वीला एका व्यक्तीने धारण केलेलं आहे, है की नाही? पण तो थकला सगळं वर येईल, पण आता नाही वाटतं ना, तो काढलं त्याने. तर धारण केलेलं आहे त्या व्यक्तीने सेंच्युरी त्या कंपनीचे ऍडव्हर्टाइजमेंट करतो ते. भगवंतानी विचार करा, आणि तो थकल्यासारखा वाटतो, पण भगवंतानी कोटी कोटी ब्रह्मांड आहे काय केलेलं आहे, एका अंशाने धारण केलंय भगवंतानी. भगवंताकडे 100 पूर्ण अंश शक्ती आहे. एका छोट्याशा अंशाने जसं भगवंतानी गोवर्धन पर्वत धारण केला होता वृंदावनमध्ये, 10व्या करंगळीवर 6 दिवस 7 रात्र. तर त्या प्रकारे बंद करायचं माता इथे तुम्ही करू शकता. म्हणजे इकडे हे एक चालू आहे. तिथे मेन शूज बंद करावं लागतं तुम्हाला बघा. तिथे मेन शूज आहे तिथे, हे बंद होत नाही होत. हा, हे बघा मात्र ट्राय करा, लाल दाबा बघा. तिथे मेन शूज बंद करावं लागेल, मग तुम्हाला इकडे येऊन बसावं लागेल, खालचं लाल बटन. तर हे कृष्ण आहेत, होत नाही मात्र मेन शूज बंद करावं लागेल, शेल गेलेलं आहे त्याचं. तिकडे मेन शूज आहे, बंद करा. हिरवा शूज बघा, हिरवा शूज तुम्हाला खाली करावा लागेल, त्याच्यामध्ये नाही, ते कपाट उघडावं लागेल. ते वरचं, ते वरचं. तर परमसत्याचे स्तोत्र, भगवान कोण कोण आहे. परमसत्याचे पण भगवान म्हणतात की ब्रह्मणो हे प्रतिष्ठाहम. तर हे सर्व आहे. तर आता भगवान म्हणतात की परमात्म्याचे स्तोत्र पण भगवंत आहेत. परमाचे स्तोत्र पुष्यन्य आहेत भगवंत. भगवंत कोण कोण आहेत असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर या ठिकाणी भगवंत कोण आहेत, पुष्यन्य आहेत. पुष्यन्य म्हणजे पोषण करणारे, आपले सर्वांश सर्वव्यापी परमात्मा स्वरूपात कृष्ण सृष्टीचे पालन करतात. पालन करणारे, पालन करणे. पुष्यन्य म्हणजे आपले स्वांश सर्वव्यापी परमात्मा स्वरूपात कृष्ण रूपी पालन करतात. तर भगवंत परमात्मा रूपाने आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. तर आपल्या समोर भगवंत दिसत नाहीत, पण आपलं पालन होते ना. कसं होते पालन, तर भगवंत परमात्मा रूपाने हृदयामध्ये उपस्थित आहेत. मत स्फूर्ती ज्ञान पोहण्याचे सर्व चांगली बुद्धी देतात, चांगलं कार्य करून घेतात आपल्याकडून, चांगली दृष्टी देतात. आणि अशा प्रकारे भगवंत सर्व आपलं पालन करून घेतात आणि सृष्टीचं पण पालन करतात. परमात्मा रूपाने हृदयामध्ये आहेत, आणि भगवंत त्यांच्या शक्तीच्या रूपाने भौतिक जगामध्ये सृष्टीच्या रूपाने सूर्य चंद्र तारे पृथ्वी झाडे याच्या रूपाने भगवंत उपस्थित आहेत. आणि अशा प्रकारे भगवंत पालन करतात, म्हणून भगवंतांना म्हणलेलं आहे पुष्यन्य म्हणजे पालन करते भगवंत. तर पहिला आहे परमात्मा सूत्रामध्ये पुष्यन्य, भगवंत परमात्मा रूपाने आणि बाहेर त्यांच्या शक्तीच्या रूपाने भगवंत पालन करतात, म्हणून भगवंत पुष्यन्य आहेत. दुसरं आहे भगवंताचे भगवान स्वरूप. तर पहिलं होतं निराकार स्वरूप होतं, दुसरं होतं परमात्म्याचे स्तोत्र, आणि तिसरं होतं की भगवान स्वरूप. धर्म, परमात्मा आणि भगवान, तिसरं रूप आहे भगवान स्वरूप. तर भगवान स्वरूप म्हणजे साक्षात स्वरूप आहे. भगवान स्वतः उपस्थित आहे आपल्या समोर, विग्रहाच्या रूपाने किंवा साक्षात त्यांच्या रूपाने उपस्थित आहेत. तर तिसरं रूप आहे आनंदमय भासात, दिव्य आनंद पूर्ण आहे भगवंताचं. भगवंताचं रूप कसं आहे, दिव्या सच्चिद आणि आनंदमय आहे, शाश्वत आहे, चेतनामय आहे आणि आनंदमय आहे भगवंताचं स्वरूप. तर कसं रूप आहे भगवंत, त्या स्वरूपामध्ये काय करतात भगवंत, विलासमय लीला करतात. आनंद विलास म्हणजे आनंदमय लीला करतात भगवंत. या ठिकाणी वर्णन दिलंय वृंदावनचं. 5,000 वर्षापूर्वी वृंदावनात बाललीलेमध्ये आगासूर, बकासूर, पुतना, प्रलंबासूर असुराचा हसत खेळत वध करून क्रीडानंद प्राप्त केले. तर भगवंताला आनंद प्राप्त करण्यासाठी काय करतात भगवंत, अनेक असुरांचा काय करतात, वध करतात बाललीलेमध्ये. याच्या किती, 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षी भगवंतांनी या मोठमोठ्या असुरांना वध केला, आणि हसत खेळत वध करून भगवंता त्यामध्ये काय आला, आनंद प्राप्त झाला. असुरांचा उद्धार झाला. भगवंताचं खेळण्याचं स्थान काय, असुराला मारायचे. रोज ब्रेकफास्ट करण्याच्या अगोदर एक असुर मारायची, आणि आपोआप भगवंताला भूक लागायची, म्हणून भगवंत भोजन करायचे मुलाबरोबर. तशा प्रकारे रोजचा कार्यक्रम होता भगवंत. हसत खेळत वध करायचे, आणि त्यामध्ये क्रीडानंद घ्यायचे भगवंत. तर हे भगवंताचं काय आहे, आणि त्यामध्ये आनंद घ्यायचे भगवंत. तर भगवंताचा हे आनंद घेण्याचा प्रकार आहे.
तर भौतिक जगामध्ये लोकांचा आनंद घेण्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, पण भगवंत अशा प्रकारे आनंद घेतात, आपल्या बाल समुदायाबरोबर लीला करतात आणि आनंद घेतात. तर म्हणून भगवंताचा एक गुण आहे आनंदमय व्यासात. तर आपली पण इच्छा असते की आम्हाला पण आनंद प्राप्त करायचा आहे. हे गुण भगवंतापासून आलेला आहे, पण आपण भगवंताचे अंश आहोत. दुसरा आहे भगवंताने ते लीला केल्या, भगवंताने पारिवारिक सुखात पण आनंद घेतला. भगवंता किती पारिवारिक पत्न्या होत्या, 16,108 पत्न्या होत्या भगवंता. 16,001 पारिवारिक आनंद. वृंदावनात आपल्या भाऊ भाऊ माता भाऊ मित्रावर आनंद करून लीला केल्या, पारिवारिक सुख पण. विवाहाचं पुढे आहे, पण या ठिकाणी आपली माता आहे. किती माता आहेत? दोन माता आहेत भगवंताला. यशोदा माता आहे, देवकी पण आहे, आणि रोहिणी माता पण, त्यांची माता सावत्र माता आहे. माता बरोबर आहे आनंद घेतला त्यांनी. देवकी, विशेष करून देवकी बरोबर, वसुदेव बरोबर, नाही यशोदेव बरोबर, आणि नंतर भाऊ आहे बलराम बरोबर आनंद घेतला. मित्राबरोबर किती मित्र होते, गोल गोल लाखो लाखो मित्र होते भगवंताचे. त्याच्याबरोबर भगवंतानी सुंदर लीला केल्या. तर भगवंत विलासमय लीला करतात, पारिवारिक लीला करतात, पारिवारिक सुखामध्ये लीला करतात. नंतर पुढे भगवंत आहेत सवंगड्याच्या आनंदासाठी लीला करतात सुंदर. सवंगड्याच्या श्रीमद भागवतात 10, 12 आणि 11 हा श्लोक आहे, ते डबल डबल आहे या ठिकाणी. 10, 12, 11 मध्ये हा श्लोक आहे. इव्हन तुमच्या ह्याच्यामध्ये पण, पुस्तकामध्ये पण आहे. इत्या सता परम सुखानुभृत्या दास्यं गताना परदेवतेन मायाश्रिताना नरधारकेन साकं विजहूकत पुण्य पुंजा. त्याचं भाषण वाचू शकता कोणी माताजी? पुस्तक असेल तुम्हाला. ब्रह्म म्हणून करतात, जे भक्त त्यांची दास्य भावात पुरुषोत्तम भगवान म्हणून पूजा करतात. व सर्वसामान्य लोक ज्यांना एक साधारण मनुष्य समजतात, असे भगवंत त्या ग्वालबालांबरोबर खेळले. त्या ग्वालबालांनी अनेक पुण्य कर्म केल्यामुळे हे पद प्राप्त केले होते. तर या ठिकाणी भगवंताच्या साकार रूपाचे वर्णन केले. भगवंत साक्षात वृंदावनामध्ये प्रकट झाले. तर कुणी म्हणे की मग आमच्या बरोबर का भगवंत प्रकट होणार आहे? भगवंत या ठिकाणी पण उपस्थित आहेत, उपस्थित आहे, त्यांच्या विग्रहाच्या रूपाने उपस्थित आहेत. पण या ठिकाणी हे जे भगवान श्रीकृष्ण होते वृंदावनमध्ये अवतरित झाले, तर साक्षात वृंदावन आपल्या स्वतः रूपाने प्रकट झाले, स्वतः भगवंत. तर म्हणून जे ज्ञानी आहेत, निराकारवादी आहेत, ज्ञानी म्हणजे मायावादी आहे, निराकारी दोन्ही एकच प्रकारामध्ये आहेत. त्यांचे दरवाजे बाजूबाजूलाच आहेत, काही फरक जास्त नाही, मायावादी निराकारवादी. तर आनंदमय या ब्रह्मरूपात अनुभव करतात ते भगवंत दास्यभावामध्ये गोवाला लीला केले. हे लोक काय करतात? फक्त ब्रह्मरूपामध्ये, की भगवंत एक ब्रह्मरूपामध्ये ह्याची अनुभूती करतात. पण तेच भगवंताची अनुभूती साक्षात हे फक्त भगवंत परमात्मा रूप आहेत. भगवंत निराकार रूपाने पूजा करत होते ज्ञानी हे निराकारवादी लोक. पण ब्रजवासी किंवा ग्वालबालांचे किती भाग्य आहे, स्वतः भगवंत मित्र रूपाने त्यांच्याबरोबर खेळले. त्याचे किती पुण्य केला, कार्य केला असेल त्यांनी. तर भगवंत आपल्याबरोबर खेळत असतील तसं तुम्हाला पुण्य करावं लागेल, है की नाही? कोणी म्हणणार की ठीक आहे मायवाद भगवंताचा भक्त बनतो, मग ते मायवाद असू शकेल की भगवंतासोबत खेळणे वगैरे, गायी चालणे वगैरे अशा प्रकारे. तर स्वतः भगवंत आनंद कोटी वर्मन नायक त्यांच्या गोलोक वृंदावनमध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यावर भगवंताने सुंदर लीला केला. तर मग ह्या ठिकाणी म्हणतात की साकम विजहू करता पुण्य, पण त्यांची किती पुण्य कार्य केले असेल त्यांनी, ब्रजवासीने किती पुण्य कार्य केले, मग भगवंत येऊन स्वतः त्याच्याबरोबर खेळले. म्हणून जर कोणाला जर भगवंतांना प्राप्त करायचं असेल किंवा भगवंत आपले पुत्र रूपाने प्रकट व्हावे असेल, तर देवकी आणि वसुदेवने प्रश्न आणि सुतवामध्ये झाडाचे सुकलेले पाने खाऊन तपस्या केली होती. का तपस्या केली होती? त्यांना खायला भेटत नव्हतं का? नाही, त्यांचे पुत्र कृष्ण म्हणून रूप यावे, कृष्ण त्यांच्या पुत्राच्या रूपाने यावे, एवढी तपस्या केली होती. तर कृष्णाच्या पर्यंतसाठी त्यांनी एवढी तपस्या केली होती. तर आपल्याला कृष्णाची प्राप्ती करायसाठी किती तपस्या करावी लागते? कलियुगाची आपण तपस्या करू का एवढी? त्याची सोपा मार्ग आहे की 16 माळा जप करा, 4 नियमाचं पालन करा, शास्त्र अध्ययन करा, भक्ताची सेवा करा, शास्त्र थोडं अध्ययन करा, एवढी तरी पुरी सायकल युगामध्ये. एवढी तपस्या करून तर कोण भक्तीमध्ये येणार नाही. त्यांना सांगितलं तुम्ही भक्तीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुकलेले पाने खावं लागेल. एक दिवस लोकांना प्रसाद नाही भेटत, दुसऱ्या दिवस मंदिरामध्ये येत नाहीत, अशा प्रकारे एवढी तपस्या आहे कृष्ण प्राप्तीसाठी. अशा प्रकारे ट्रेन एवढी तपस्या केली होती, म्हणून कृष्ण त्यांच्या मित्ररूपाने त्या ठिकाणी आले.
तर हे वृंदावनवासीची भक्ती आहे भगवंताप्रती. तर म्हणून ब्रजवासीकडून भक्ती कशी करायची शिकायला पाहिजे आपल्याला. त्याचं अनुकरण नाही करायचं आहे. राधे राधे म्हणून नुसतं चालणार नाही, किंवा नुसतं गोपी ड्रेस घालून आपण ब्रजवासी बनणार नाही. तर ती जी भक्ती आहे कृष्णाप्रती शरणागती आहे, तर ती आपण शिकली पाहिजे. ह्याने मोठं भाग्य काय केलेलं, मेहनत केलेली आहे, ह्याने पुण्यकार्य केलेलं आहे, म्हणून स्वतः भगवंत या ठिकाणी आले. तर हे आपण हे पहिल्या भागामध्ये पाहतोय की भगवंताच्या पारिवारिक सुख आहे, नंतर विलासमय लीला आहेत, पारिवारिक सुख आहेत. तर हे भगवंताचं साक्षात जे रूप आहे भगवंताचं भगवान स्वरूप, त्याच्यामध्ये आपण लीला करतोय. थोडं तत्वज्ञान थोडं हे आहे, जटिल आहे, पण ते समजणं अवघड आहे, सोपं आहे, म्हणजे आवश्यक आहे. तर भगवंताने माखनची लीला केली, पारिवारिक लीलामध्ये केल्या, सोंगळ्याबरोबर खेळभूत आणि माखनची लीला केली, विलासमय आनंदमय लीला. तर या सर्व लीलामध्ये भगवंत काय करतात, आनंद देतात सर्वांना. दुसऱ्या भगवंताला पण आनंद येतो आणि दुसरा पण आनंद होतो. तर पुढच्या महिन्यामध्ये दामोदर लीला मास आहे, कार्तिक मास, पूर्ण महिन्यावर भगवंताच्या एकाच लीलेचं वर्णन करतो. कुठले? माखनची लीला. तर बहुतेक जगामध्ये लोकांना सांगितलं की एका व्यक्तीने काहीतरी कार्य केलं तर एकदा त्याचं गुणगान होतं, पण तेच तुम्ही रोज रोज सांगणार, अरे काय कालच आम्ही ऐकलं या व्यक्तीबद्दल, फिल्म मध्ये म्हणा, बाकीच्या जे काही फिल्म आहे, नरसिंह मूवीचं वेगळं आहे, म्हणजे काय आम्ही तेच ऐकलं, तेच तेच सर्व, त्यात काय अंतर आहे? बहुतेक दोन स्त्री पुरुष एकत्र आले, काहीतरी केलं, नाच नृत्य केलं, त्याला रोज रोज काय पाहणार? पण भगवंत एकच लीला केली, फक्त चोरी केलेली आहे. कशाची? माखनची. पण भगवंताचं किती झालं गुणगान? पूर्ण वर्षभर गुणगान, वर्ष महिनाभर गुणगान होते, पूर्ण एक महिना एकच लिहिल्याबद्दल, माखन चोरीची लीला. तरी भगवंताची लीला अशा प्रकारे ह्या लीला करून सवंगड्यांना आनंदित केले. माखन चोरी का करतात भगवंत? लीला का करतात? दुसऱ्याला आनंद देण्यासाठी. सर्व लीला भगवंत करतात दुसऱ्याला आनंद देण्यासाठी करतात. म्हणून भगवंत म्हणतात गीतेमध्ये, जन्म कर्म च मे दिव्यम योनिच तुता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामिति सोर्जुना. तर जन्म आणि कर्माचं जो श्रवण करतो, परत भौतिक जगामध्ये जन्म घेत नाही, तर तो माझ्या धामाला प्राप्त होतो. तर इकडं सुरती आहे. 5 रसामध्ये लीला केल्या भगवंतानी. शांत रसामध्ये, शांत रसामध्ये कोण आहेत? शांत रसामध्ये यमुना आहे, झाडी आहेत, पशु फळे आहेत किंवा फुलं आहेत. शांत रसामध्ये शांत राहतात आणि भगवंताची सेवा करतात. दास्य रसामध्ये चित्रक पत्रक भगवंताचे, त्याच्यावर भगवंता लीला केल्या. सख्य रसामध्ये अर्जुन आहे, मधुमंगल आहे, श्रीराम आहे. नंतर वात्सल्य रसामध्ये नंद महाराज आणि यशोदा माता आहे, भगवंतावर लीला केल्या. आणि माधुर्य रसामध्ये गोपी आणि राधाराणी. तर अशा प्रकारे 5 रसामध्ये भगवंत वेगळ्या लीला करतात. शांत, दास्य, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य 5 रसामध्ये लीला करतात. आणखी 5 7 एकूण 12 रस आहेत. विभत्स आहे, क्रोध आहे, अनेक परस, पण भगवंतांना प्राप्त करण्यासाठी 5 रस प्रमुख आहेत. त्या 5 रसामध्ये आपण भगवंताची भक्ती करू शकतो. एवढ्या लीला भगवंत का करतात? शांत, दास्य, साख्य, वात्सल्य भगवंत एवढ्या लीला का करतात? कोणी म्हणाले भगवंता काही कामधंदा नाही का? तेवढ्या लीला का करतात भगवंत? तर भगवंताने ह्या सर्व लीला परमसत्याचा शोध करणारे शुष्क ज्ञानी तथागत हट्टज्ञान आकर्षित करण्यासाठी करतात. भगवंत म्हणतात, अरे तुम्ही माझ्या परमात्मा रूपावर निराकार बनवून देतो, का तुम्ही आकर्षित झाला एवढा? त्यामुळे तुम्हाला काय आनंद प्राप्त होते? बरेच लोक आकर्षित होतात त्याच्याकडे, ठरवून असतात त्याला तुम्ही परिवर्तन करू शकता लोकांचं. निराकारवादी किंवा परमात्मा हे करू शकत नाही. त्यांनी भगवंत म्हणजे ज्योती शक्तीच्या रूपाने आहेत. भगवंत निराकार आहेत किंवा भगवंत परमात्मा रूपाने हृदयामध्ये उपस्थित आहेत. हृदयामध्ये भगवंत, मग बाहेर भगवंताची उपासना करायची काय गरज आहे? ठीक आहे, तुम्हाला बघून जर तुम्हाला पोट भरत असेल, मग खाण्याची काय गरज आहे? बघूनच शांत राहा. दर्शन मात्र आहे कामनापूर्ती, आहे की नाही? शांत राहा. पण दर्शन घेऊन पोट भरणार आहे का? खावं लागतं ना आपण, त्यासाठी खाल्यानंतर आपला आनंद प्राप्त होतो. तर म्हणून भगवंतानी शुष्क ज्ञानी, म्हणजे ज्ञान आहे पण कोरडं ज्ञान आहे, पूर्ण ज्ञान नाही त्यांच्याकडे. शुष्क ज्ञानी तथाकथित हठयोगी, मायावादी आहेत, निराकारवादी संपूर्ण आहेत. तथाकथित हठयोगी ध्यान धारणा करतात भगवंताच्या, विशेष करून परमात्मा लोकांसाठी. परमावादी हिमालयामध्ये योगी आहेत ना, काय करतात? हजारो वर्षापासून त्या ठिकाणी ध्यान करतायत भगवंत परमात्मा रूपावर, आणखी त्यांना परमात्म्याचं दर्शन झालेलं नाही. हरे कृष्णा. कोणाचा तरी माईक चालू आहे तर बंद करा प्लीज, डिस्टर्बन्स रेकॉर्डिंग चालू आहे. विद्या खांबेकर माताजी, तुमचा माईक बंद करा. हा हा.
तर ह्या सर्व लोकांना हा ठिकाण आकर्षित करण्यासाठी आपण पण त्याच्यापैकी एक असू शकतो, असं नाही आपण याच्यापेक्षा वेगळे आहोत. त्या लोकांना आकर्षित करण्यासाठी भगवंत सुंदर लीला करतात. म्हणजे अशाच लीला करतात की त्यावेळी आकर्षित होतात भगवंत. म्हणून भगवंताचं एक नाव आहे सर्व आकर्षित येते श्रीकृष्ण. म्हणून भगवंत ह्या लोकांना आकर्षित करण्यासाठी सुंदर अशी लीला करतात. ज्यावेळी ते लीला पाहतात, ऐकतात, वाचन करतात, तर हे लोक भगवंताकडे आकर्षित होतात. नंतर ते हळूहळू भगवंताचे भक्त बनतात. भगवंत कशी काय सृष्टी सांभाळतात, भगवंत पूर्ण सुंदर लीला करतात, तर हे संपूर्ण आपण पाहिलं. आता भगवंत ही सृष्टी कशी सांभाळतात, पालन करतात भगवंत. तर सृष्टी कशी सांभाळतात, भगवंत आपल्या गोलोक धाम मध्ये आहेत. गोलोक येऊन येते खिलात्मक होतं. भगवंत आपल्या गोलोक वृंदावनमध्ये राहतात. आणि मग भगवंत ही सृष्टी कशी सांभाळतात संपूर्ण. प्रश्न निर्माण होतो, कृष्ण वृंदावन सोडत नाही तर जग कसे सांभाळतात. कोणी म्हणलं की कृष्ण फक्त वृंदावनमध्ये राहतात. कृष्ण वृंदावनमध्ये राहतात. कृष्ण वृंदावनच्या बाहेर एक पाऊल पण ठेवत नाही. जसं वृंदावनमध्ये गेले भगवान कृष्ण, वृंदावन मथुरेला गेले, मथुरेला द्वारकेला गेले, पण ब्रजराज जे कृष्ण आहेत वृंदावन सोडून कधी जात नाही. मग वृंदावन सोडून जातात, मग गोपींना एवढा विरह का झाला भगवंत या ठिकाणी. भगवंत लीला करतात. विरहामध्ये जी भगवंताची भक्ती आहे ती सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून आराध्य भगवान ब्रजस्थाने आता धाम वृंदावन रम्याकाची उपासना वर्गे नवातात. तर भगवंताचा गोपींचा विरह वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी भगवंत विरहामध्ये अशी लीला करतात. पण भगवंत मूळ वृंदावन सोडून कधी जात नाही. आज पण भगवान वृंदावनमध्ये आहेत, पण आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. म्हणून धाम एवढं श्रेष्ठ आहे की भगवंत धामापासून कधी बाहेर जात नाहीत. तर मग जग कसे सांभाळतात, हो त्या ठिकाणी जातच नाही, तर बाकीचं भौतिक जग संपूर्ण कसे सांभाळतात भगवंत. उत्तर आहे भगवतीचा 13 अध्याय 14 ते 18 मध्ये. भगवंत आपल्या पूर्णाश परमात्माद्वारे सृष्टीत व्याप्त आहे. भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहे वृंदावनमध्ये, पण त्याचा पूर्ण अंश दुसरा अंश आहे. परमात्मा रूप आहे भगवंताचं. सर्व सृष्टीमध्ये व्याप्त आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. किती लोक येऊन आहेत, 84 लाख येऊन आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत परमचे रूप आहे. त्याला गाईड करतात, मार्गदर्शन करतात. किती उपस्थित, तू असं कर, ते तसं कर. भगवंत म्हणतात भगवंत की मत स्मृती ज्ञान पोहण्यासाठी त्याला बुद्धी स्मरणशक्ती सर्व काही मीच प्रदान करतोय. चांगलं कार्य करण्याचं, वाईट कार्य करण्याचं, फसवण्याचं, जे काय करायचं मीच बुद्धी देतोय. तर अशा प्रकारे सृष्टीत व्याप्त आहेत. तर परमाच्या रूपाने ते काय करतात, त्यांना ते पण त्यांच्या सृष्टीच्या व्यवहाराशी काही संबंध नाही. त्या ठिकाणी व्याप्त आहे सर्व ठिकाणी भगवंत, पण त्यांच्या सृष्टीचा आणि व्यवहाराशी काही संबंध नाही. भगवंत तेच कार्य करतात, पण त्याचा काही संबंध नाही. अशा प्रकारे म्हणून भगवंत म्हणतात की नमा कर्माने निंपते नवे कर्मे प्रसत. तर मी सर्व काय करतो, हे करतो. भौतिक जगामध्ये येतो, पण माझे ते नियम आहे माझ्यावर लागू होत नाहीत. म्हणून भगवंत संपूर्ण कार्य करून घेतात सृष्टीचा, पण त्याच्यामध्ये भगवंत त्या सृष्टीचा काही संबंध नाही. त्या प्रकारे कमळाचं फूल असतंय, चिखलामध्ये असतंय, त्याचं मूळ तेच आहे, पण त्याच्यापासून ते वेगळं आहे. त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. त्रिगुणातून ते भगवंत मुक्त आहेत. प्रत्येक जीव आत्मा आहे आणि त्यांचे नियंत्रक परमात्मा आहेत. आपण सर्व आत्मा आहोत आणि त्यांचे नियंत्रक म्हणजे परमात्मा आहे. आणि परमात्मा कुठे आहेत, आपल्या हृदयामध्ये. पाहू शकतो का त्यांना, नाही. पण प्रभुपादाने विचारलं की परमात्म्याचा रूप काय आहे, आकार कसं काय, तर परमात्माने दाखवलं. हे ईशोपनिषदावर फोटो आहे ना, तर हे भगवान परमात्मा रूपाने असे आहेत. शंखचक्र गदा पद्म घेऊन भगवंत कोण आहेत, उपस्थित आहेत. तर हे परमात्म्याचं रूप आहे. तर आता विभाग आपण एक पाहिलं की कृष्णाचे स्थान. आता विभाग 2 आहे, कृष्णाचे स्थान आपण कसे पाहू शकतो. आपण फक्त ऐकलं की कृष्ण हे आहेत, ब्रह्मा परमात्मा भगवान हे आहेत, हे पाहिलं आपण. आता विभाग 2 आहे, कृष्णाचे स्थान आपण कसं पाहायचं. आता हे आपल्याला पाहायचंय, आपल्याला कृष्णाचे स्थान पाहायचे आहेत. कसे पाहू शकतो हा प्रश्न आहे. तर विफल प्रयत्न करणारे काय करतात, विफल प्रयत्न करणारे सांख्ययोगी कृष्णाचे स्थान कसे पाहू शकतो. तर विफल प्रयत्न करणारे सांख्ययोगी आहेत. तर हे पण मायावादी की सांख्यवादी विश्लेषण करतात की भगवंत हे आहेत, ते आहेत, अशा प्रकारे विश्लेषण करत राहतात संपूर्ण. विशेष करून मायावादी आहेत, ज्ञानयोगी आहेत, ज्ञान अध्ययन करतात. फक्त त्यांना ज्ञान आहे, पण विज्ञानामध्ये परिवर्तन त्यांनी केलेलं नाही. पूर्ण अनुभूती झाले, फक्त अध्ययन केलेलं आहे त्यांनी, कृष्ण हे आहेत, ते आहेत, पण त्यांनी जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला नाही. तर सांख्ययोग वर्णन करतात की भौतिक सृष्टीचे 24 तत्वाचे विश्लेषण व चिंतन करतात. भौतिक सृष्टीचे 24 तत्व आहेत, पृथ्वी अग्नी जल वायू आकाश, पंचमहाभूते, 3 सूक्ष्म, मन बुद्धी अहंकार,
5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 इंद्रिय विषय आणि 24वा आहे महतत्व. तर हे गीतेमध्ये पण परत विस्तारित वर्णन होणारच आहे. अशा 24 तत्वांनी काय झालेलं आहे, भौतिक सृष्टी बनलेली आहे संपूर्ण. तर ह्याचं काय करतात, फक्त चिंतन करतात लोक. हे भगवंतापासून आलेलं आहे संपूर्ण, ह्याचं फक्त चिंतन करतात. हे सांख्ययोगाचं कार्य आहे. ज्यामध्ये भगवंताचं हे करत नाही, 24 तत्वाचं विश्लेषण करतात. समजलं, 5 पंचमहाभूते, 3 सूक्ष्म तत्व, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 इंद्रिय विषय. ज्ञानेंद्रिय म्हणजे नाक, डोळा, जिव्हा, त्वचा, आणि कर्मेंद्रिय म्हणजे हात, पाय, नाक, हात, पाय, तोंड, उदर आणि जननेंद्रिय अशा प्रकारे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे इंद्रिय विषय. तर हे का करतात सांख्ययोगी, विफल प्रयत्न का करतात, ह्याच विश्लेषण करतात. अशा प्रकारे या 24 तत्वाचं विश्लेषण करतात. भगवंताची चर्चा करत नाहीत. का करतात? त्यांना परमपुरुष भगवानाबद्दल ज्ञान नाही. त्यांनी कधी गीता वाचली नाही, कधी भागवत वाचले नाही, कधी भागवत कक्षामध्ये ऐकलेलं नाही, त्यांना ज्ञान नाहीये. म्हणून ते लोक काय करतात, त्या 24 तत्वाचं चिंतन करतात. ते निराकारवादी हे सांख्ययोगी झाले, विश्लेषण करणारे निराकारवादी आहे. दोघांमध्ये थोडं थोडं अंतर आहे. सांख्ययोगी काय, निराकारवादी समजलं पाहिजे आपल्याला. तर निराकारवादी कोण आहे? ब्रह्मज्योतीच्या तेजानेच मोहित होतात. सूर्यप्रकाश जे आहे ते तेजानेच मोहित होतात. मला हेच सर्व काही माझं, हेच माझे भगवंत, हेच माझं सर्व सर्व, हेच माझं काही, ह्याच्या व्यतिरिक्त मला काही करायची गरज नाही. ही निराकारवादी. तुम्ही त्यांना किती जरी प्रचार केला भगवंत साकार रूपाने आहेत, तर ते स्वीकार करणार नाहीत. फक्त ह्याचाच ते काय करतात, स्वीकार करतात. हेच काही सर्व आहे म्हणून त्याच्या मोहित होतात. तर हे कृष्णाचे स्थान पाहणारे हे लोक आहेत, सांख्ययोगी आहेत, सुविचाराचं चिंतन करतात. निराकारवादी आहेत, फक्त ब्रह्मज्योतीच्या तेजानेच मोहित होतात. तर पुढे आहेत सफल प्रयत्न करणारे. हे यशस्वी प्रयत्न करा, ह्यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होत नाही. असफल प्रयत्न करणारे. आता दुसरे आहेत विफल प्रयत्न करणारे, दुसरे आहेत सफल प्रयत्न करणारे. हे निराकारवादी आणि मायावादी होते, सांख्यवादी किंवा मायावादी. तर सांख्यवादी आणि निराकारवादी होते, विफल प्रयत्न करणारे. ह्यांचे प्रयत्न किती जरी मेहनत केली त्यांनी लाखो वर्ष, तर त्यांना भगवंताचं दर्शन होत नाही. म्हणून श्रमएव ही केवलम. तर दुसरा आहे आता यशस्वी प्रयत्न करणारे, त्यांचा प्रयत्न काय होतो, यशस्वी होतो. परम सत्याला पाहण्यासाठी 24 तत्व ब्रह्मज्योतीला भेदून पुढे जावे लागेल. परम सत्याला पाहण्यासाठी 24 तत्व, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, आकाश, प्रत्येकाचे 7-7 प्रकारचे लेयर आहेत. तर ह्याला भेदून पुढे जावे लागेल. पुन्हा एक कवच आहे, कवच 7-7 लेयरचं. तर हे लोक आहेत त्या बाउंड्रीच्या बाहेरच आहे, संपूर्ण आतमध्ये प्रवेश करू शकले नाहीत. पण जे यशस्वी प्रयत्न करतात, म्हणजे भक्तियोगी प्रयत्न करतात, ते काय करतात, सर्व भेदून पुढे जातात. पण हे लोक त्या बाउंड्रीच्या बाहेरच असतात. तर कुणी म्हणेल की मी मुंबईला गेलो, तर फक्त एअरपोर्टवर जाणार, एअरपोर्टवरूनच परत विमान पकडून परत जाणार त्या ठिकाणी. तर हे म्हणजे ब्रह्मज्योती, ब्रह्म आणि परमा, हे निराकारवादी आणि सांख्यवादी लोक त्या 8 प्रकारचे आहे. ते म्हणतात की ठीक आहे आम्ही पण गेलो, पण कुठे गेले, ते एअरपोर्टवर गेले आणि एअरपोर्टवरून परत गेले, आतून प्रवेश केला नाही. पण जे भक्तियोगी जे आहे काय करेल, तो 7 प्रकारचे लेअर आहेत पूर्ण पार करून तो आतमध्ये प्रवेश करेल. मुंबईमध्ये पण येईल, जे काही बाउंड्री आहे ते सर्व क्रॉस करेल आणि मुख्य मुंबईमध्ये येऊन तो प्रवेश करेल. मग त्यावेळेस तुला म्हणाला की तो मुंबईला गेला, बरोबर. आता बाकीचे लोक गेले नाहीत, फक्त बाहेरच्या त्या वेशीवरूनच परत गेले ते, अशा प्रकारे. हा मंत्र भगवंताचे दीप्तिमान आवरत दूर करायला प्रार्थना करीत आहे. तर हा जो पहिला मंत्र आहे, आपण जे पाहिलं की हिरण्यमयीन पात्रेन, बहुत प्रसिद्ध प्रार्थना आहे हिरण्यमयीन पात्रेन, अनेक ठिकाणी प्रभूने वर्णन केल्याचं. तर हे भगवंताचं जे ब्रह्मज्योतीचे आवरण आहे, की मला प्रवेश करायचा आहे, की तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे मला, तर तुम्ही काय करा, माझ्या डोळ्याने तुमचं दर्शन मी घेऊ शकत नाही. लोक म्हणतात भगवंताला दर्शन द्या, दर्शन द्या. विग्रहासमोर भगवंत दर्शन देतात, तरी पण म्हणतात भगवंत मला दर्शन द्या, दर्शन जोराने ओढतात, रस्ता कोरडा पडतो. मग कधी कधी त्यांना मग दारू प्यावं लागते, काय काय प्यावं लागतं ते रस्ता साफ करण्यासाठी. भगवंत दर्शन होणार नाही. तर या ठिकाणी जो भक्त म्हणतोय भगवंताला की तुमच्याच कृपेने मी तुमचं दर्शन घेऊ शकतो, माझ्या प्रयत्नाने तुमचं दर्शन घेऊ शकत नाही, माझ्याकडे पात्रता नाही. तर तुम्ही जर माझ्यावर कृपा केली तर तुमचं दर्शन घेऊ शकतो. म्हणून भक्ती जी आहे आपल्या प्रयत्नाने नाही करत, भगवंताची कृपा आहे. भगवान सर्व स्मृती बुद्धी सर्व काही देतात म्हणून आपण भक्ती करतोय. भगवंताने दिलं नाही तर आपण काही करू शकणार नाही आपण. म्हणून भगवंत अशा प्रकारे आपलं पोषण करतात. तर
म्हणून हा भक्त म्हणतोय की तुमचं रूप आहे एवढं दीप्तिमान आहे, एवढं प्रकाशमान आहे, तुमचं दर्शनही होऊ शकत नाही. माझे डोळे दिपतात पूर्ण. सूर्याकडे आपण 5 मिनिट पाहिलं तर आपण डोळे दिपतात. तर म्हणून भक्त प्रार्थना करतो की मला तुझं दर्शन घ्यायचं आहे, मला साकार रूपाचं. मग काय करा, तुमचं जे आवरण आहे तुमच्या दृष्टीसमोर, माया जवनिका छन्न, तर ते आवरण तुम्ही दूर करा. जो पडदा आहे तो दूर करा, जेणेकरून मी तुमचं दर्शन घेईन. तर हे भक्ताची प्रार्थना. बाकी लोक प्रयत्न करतात स्वतःहून, यामध्ये विफल होतात. पण भक्त भगवंताला प्रार्थना करतो आणि भगवंताच्या कृपेने जो आहे तो भगवंताला तो दर्शन घेतो. जोपर्यंत आवरण दूर होत नाही तोपर्यंत भगवंताचे कमल दर्शन वास्तविक साक्षात्कार होणार नाही. जोपर्यंत आवरण दूर होणार नाही, म्हणजे पडदा आहे तो दूर होणार नाही, तोपर्यंत भगवंताचे मुख जे आहे कमळाप्रमाणे आहे त्याचे दर्शन होणार नाही आणि वास्तविक साक्षात होणार नाही. ब्रह्मा, परमात्मा आणि भगवान तिसरा साक्षात्कार आहे. कुठला? भगवान साक्षात्कार. कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. तर जोपर्यंत दर्शन होणार नाही तोपर्यंत वर्षी साक्षात्कार होणार नाही. तर म्हणून सफल प्रयत्न करणारे भक्त लोक भगवंताला प्रार्थना करतात, तुमच्या दर्शन घेतल्यानेच माझे काय होईल, मला साक्षात्कार होईल. अशा प्रकारे तर 3 विष्णू तत्व आहेत. याकडे पुढे 3 विष्णू तत्वाबद्दल वर्णन आहे की पुरुषावतार, 3 विष्णू तत्व पुरुषावतार यांना जाणतात. पहिला आहे शिरोदशा विष्णू. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे हे विष्णू आहेत, शिरोदशा विष्णू. नंतर प्रत्येक जीवामधील सर्वव्यापी परमात्मा आहेत. आणि गर्भोदशा विष्णू आहेत, प्रत्येक ब्रह्मांडात प्रवेश करतात. आणि कारणोदशा विष्णू आहेत, कारणस्थानाप्रमाणे सर्व ब्रह्मांडाची निर्माती आहेत. तर हे उलट आहे. हे 1 2 3 केलंय, पण 3चं 1 असं होतंय, 2चं 2 आहे आणि 1 आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर कारणोदशा विष्णू भगवान श्रीकृष्ण पहिले चतुर्युग, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध. नंतर दुसरा चतुर्युग, त्याच्यानंतर मग संकर्षण, नंतर ह्याच्यापासून मग महाविष्णू येतात. महाविष्णू कुठे झोपलेले आहेत? कारणसागरावर झोपलेले आहेत. अनेक ब्रह्मांड त्याच्या शहरातून बाहेर पडतात. मी ते पोस्ट ठेवलं होतं पण ते समोरच्या रूम मध्ये गेलेलं आहे. हे झोपलेले आहेत, ब्रह्मांड आहेत. त्या ब्रह्मांडामध्ये प्रत्येक गर्भदर्शन प्रवेश करतात, सृष्टीची निर्मिती लीला. आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये ब्रह्माजी उत्पन्न होतात. एक एक ब्रह्मांडामध्ये गर्भोदशा विष्णूच्या नावेतून ब्रह्मांडी प्रकट होतात. अनेक अनेक कोटी कोटी ब्रह्मांड आहेत, एकामध्ये गर्भोदशा विष्णू. तर ब्रह्माजी किती आहेत? कोटी कोटी ब्रह्मदेव आहेत. अशा प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भदर्शन प्रवेश करतात. त्यामुळे प्रत्येक ब्रह्माजीचा जन्म होतो, ब्रह्माजीपासून निर्मिती होते जीवाची. त्यामध्ये शिरोदशा विष्णू जे आहेत, हे ब्रह्मा विष्णू जे विष्णू आहेत ते काय करतात? परमाच्या रूपाने त्या ठिकाणी प्रवेश करतात. आणि आपल्या पण हृदयामध्ये शिरोदशा विष्णू परमाच्या रूपाने उपस्थित आहेत, विष्णूच आहेत. पण तिघांचं वेगळं कार्य आहे. महाविष्णूचं कार्य वेगळं आहे, गर्भोदशा विष्णूचं कार्य वेगळं आहे आणि शिरोदशा विष्णूचं कार्य वेगळं आहे. पण आपल्या हृदयामध्ये परमाच्या रूपाने जे आहेत ते शिरोदशा विष्णू आहेत. तर हे 3 विष्णू आहेत तत्व पुरुषावतार. हे संपूर्ण श्रीकृष्णाचेच विस्तारित रूप आहेत. तर विभाग 3 आहे. साकार रूप हे श्रेष्ठ साक्षात्कार आहे. भगवंत साकार रूप आहे, जसं व्यक्ती भगवंताचं एक रूप आहे. परमापेक्षा भगवंताचं साकार रूप जे आहे सर्वात श्रेष्ठ रूप आहे. याचे प्रमाण काय आहे? हे साकार रूपच का श्रेष्ठ आहे? बघा, निराकार रूप किंवा हे रूप का श्रेष्ठ नाही? तर ब्रह्मसंहितेमध्ये 5व्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. श्लोकामध्ये यस्य प्रभा पर्वतो जगदंड कोटी कोटेश स्वदादि विभूती भिन्नम तद्ब्रह्म निष्कलमनंतमशेषभूतम गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. वाचू त्याचं भाषांतर माताजी पुस्तकात. ब्रह्मांडात असंख्य ग्रह आहेत. प्रत्येक ग्रह दुसऱ्या ग्रहापासून मूळ रचनेत भिन्न आहे. हे सर्व ग्रह ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहे. ही ब्रह्मज्योती म्हणजे मी ब्रह्मदेव पूजा करीत असलेल्या भगवंताच्या शरीराचे किरण मात्र आहे. ब्रह्मसंहितेचा हा मंत्र ब्रह्मसत्याच्या वास्तविक साक्षात्काराच्या आधारावर सांगितलेला आहे. आणि श्री विश्वोपनिषदातील श्रुती मंत्र या मंत्राला साक्षात्काराचा विधी म्हणून मान्यता देतो. भगवंताने ब्रह्मज्योतीचे तेज दूर करावे, जेणेकरून एखाद्याला त्याचे खरे मुख पाहायला मिळेल. यासाठी त्यांना केलेली कीर्तन एक
साधी भोळी प्रार्थना आहे. हरे सगळ्यात महत्वाची. तर या ठिकाणी वर्णन आहे ब्रह्मसंहितेमध्ये की तर हे ब्रह्मज्योती जे आहे, यस्य प्रभा प्रवतो बर्व जगदंड कोटी. तर हे भगवंताच्या का आहे, ब्रह्मज्योतीच्या एका कोपऱ्यात स्थित आहेत आणि भगवंत गोविंदा शरीराची किरण मात्र आहे. ब्रह्मज्योती काय आहे, भगवंताच्या शरीरातील एक प्रकाश आहे, त्याच्याबद्दल हा वर्णन करतो श्लोक ब्रह्मसंहितेचा. म्हणून भगवंत या ब्रह्मज्योतीपासून काय वेगळे पण आहेत आणि एक पण आहेत. भगवंतापासूनच आलेली आहे, पण भगवंत ते ब्रह्मज्योती नाही. तर मुंडकोपनिषदामध्ये वर्णन आहे की कशा प्रकारे भगवंत साकार रूप हे श्रेष्ठ आहे. तर याच्याबद्दल परत मुंडकोपनिषदामध्ये वर्णन आहे, याचे प्रमाण दिलेलं आहे. पहिलं ब्रह्मसंहिता आहे, नंतर दुसरं आहे मुंडकोपनिषदामध्ये वर्णन आहे साकार रूप कसं श्रेष्ठ आहे. हिरण्य परे कोशे, या ठिकाणी पूर्ण श्लोक नाहीये, मुंडकोपनिषदामध्ये आहे 2:2, 10:12 मध्ये ब्रह्मज्योतीचे वर्णन दिले आहे. या ठिकाणी भौतिक आवरणाच्या ब्रह्मज्योतीचे वर्णन दिले आहे. भौतिक आवरणाच्या पलीकडे आध्यात्मिक पदार्थ आनंद ब्रह्मज्योती आहेत, जे भौतिक कल्मश मुक्त आहे. तर हे मुंडकोपनिषद वर्णन आहे की भौतिक आवरणाच्या पलीकडे जे आहेत भगवंत आध्यात्मिक प्रांत आहे, म्हणजे भगवंताचं धाम आहे आणि भगवंत त्या ठिकाणी उपस्थित राहतात गोलोक वृंदावनमध्ये. तर त्या धामामध्ये वर्णन आहे आणि ते भौतिक कल्मशापासून मुक्त आहे. ही तेजस्वी श्वेत प्रकाश सर्व ज्योतीचे मूळ आहे. म्हणून ब्रह्मज्योती वर्णन की श्वेत प्रकाश आहे सर्व ज्योतींचे मूळ आहे. तर हे ब्रह्मज्योतीबद्दलच वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे. ब्रह्मज्योती काय आहे आणि भगवंताचं धाम काय आहे त्याच्याबद्दल त्या ठिकाणी वर्णन चालू आहे. येथे प्रकाशासाठी सूर्य चंद्र अग्नी विद्युत यांची आवश्यकता नाही. तर भगवंताचं धाम आहे की भगवंताच्या धामाबद्दल या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जसे मुंडकोपनिषदामध्ये की हिरण्यपरे कोशे, जे भगवंताचं धाम आहे ब्रह्मज्योतीच्या पलीकडे आहे, त्याला भेदून आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे. तर धाम मध्ये सूर्य चंद्र अग्नी विद्युत यांची आवश्यकता नाही. न तदा भासते सूर्यो न संकल्प पावना यथगत्ता आणि तद्धाम परम. तर भगवंत धामाची महिमा केलेली आहे. कुठल्या अध्यायामध्ये, भगवद्गीतेच्या होते 16व्या अध्यायामध्ये का शेवटच्या अध्यायामध्ये वर्णन आहे की अशा प्रकारे भगवंत धामाबद्दल वर्णन आहे अशा प्रकारे की सूर्य भगवंत धामामध्ये सूर्य चंद्र अग्नी विद्युत याची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही, तर या ठिकाणी सूर्य चंद्र नसेल तर सर्व अंधार होईल, पण भगवान त्या ठिकाणी त्याच्या अंगातील एवढी ज्योती आहे, प्रकाश आहे, त्या प्रकाशाने संपूर्ण प्रकाशित आहे. सूर्यचंद्र जायची काय आवश्यकता आहे या ठिकाणी, स्वयंप्रकाशित आहे भगवंताचं धाम, कारण स्वतः भगवंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत. भौतिक जगाचा प्रकाश ब्रह्मज्योतीचे परावर्तन आहे. भगवंताचा जगामध्ये आध्यात्मिक जगामध्ये स्वयंप्रकाश आहे, भगवंत शरीरातून निघाला जातो. पण भौतिक जगामध्ये आपण जे भौतिक जगामध्ये राहतो, ब्रह्मज्योतीचं परावर्तन आहे. भगवंताची जी अंगातील ज्योती निघालेली आहे सूर्य, तर त्याचा प्रकाश आहे, डायरेक्ट नाही इनडायरेक्ट आहे, पण त्या ठिकाणी साक्षात भगवंत आहेत. तर त्याच्या निघालेल्या प्रकाशामुळे भगवंताचं धाम प्रकाशित आहे. ही ज्योती 10 दिशेमध्ये सर्वत्र व्याप्त आहे. भगवंत ही ज्योती आहे ब्रह्मज्योती 10 दिशेमध्ये. कुठल्या 10 दिशा आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य 8 आणि वर आणि खाली. तर हे संपूर्ण 10 दिशेमध्ये ही ब्रह्मज्योती व्याप्त आहे. हे भौतिक जगात आध्यात्मिक जगतात सर्वत्र व्याप्त आहे. हे भौतिक जग व आध्यात्मिक जगतात सर्व व्याप्त आहे. ही कुठली ब्रह्मज्योती भौतिक जगामध्ये आहे आणि आध्यात्मिक जगतामध्ये सर्व ठिकाणी व्याप्त आहे. श्रीमद भागवत मध्ये वर्णन आहे पुढे. तर हे साक्षात्कार भगवंत साकार रूपाचे श्रेष्ठ साक्षात्काराचे प्रमाण आपण चालू आहे. तर या ठिकाणी परत पहिला होते ब्रह्मसंहिता, दुसरा मुंडकोपनिषद आहे, तिसरा आता श्रीमद भागवत मध्ये पण वर्णन आहे भगवंताचा श्रेष्ठ साक्षात्कार याचे प्रमाण. व्यास म्हणतात की परम सत्याचा अनुभूती साक्षात्कार साधकाच्या साधनेवर आहे. परम सत्याचा साक्षात्कार अनुभूती साधकाच्या साधनेवर अवलंबून आहे. ब्रह्म परमात्मा भगवान असा होतो. ब्रह्मेती परमात्मेती भगवान येती शब्द. तो साधक आहे, नवसाधक आहे. तर ब्रह्मस्तरावर आहे, मध्यम स्तरावर थोडी प्रगती केली, ज्ञान प्राप्त केलं, परमात्मा तुला वाटतं की भगवंत फक्त ज्योती नाहीये, तो म्हणतो की भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहे. पण नंतर तिसरा आणखी अध्ययन केल्यानंतर साक्षात्कार त्याला होतो, पूर्ण साक्षात्कार. तो म्हणतो कृष्ण ज्योती नाहीये, परमात्मा नाही, तर कृष्ण कोण आहे, पूर्ण कृष्ण भगवंत साक्षात्कार होतो.
म्हणजे हा पूर्ण साक्षात्कार आहे. जसं मी उदाहरण देतो, रसगुल्ल्याचं परत परत पाहणे, वास घेणे आणि खाणे. तर खाणे म्हणजे हा भगवान साक्षात्कार आहे. तर पहिली अनुभूती आहे ब्रह्मानुभूती, परमसत्याच्या शक्तीची अनुभूती नाही. भगवान किती शक्तिशाली याची अनुभूती नाही. त्याला वाटतं की ब्रह्मदत्त फक्त काय आहेत, प्रकाशच आहे संपूर्ण, त्याची ती अनुभूती झालेली आहे. केवळ निराकार ब्रह्मानुभूती आहे. भगवंताचं रूप पाहिलेलं नाही तिने, फक्त ज्योतीच्या अंगातून आलेली आहे, त्याची ती अनुभूती केलेली आहे. दुसरी आहे परमात्मा अनुभूती. पूर्ण श्लोकामध्ये ब्रह्म परमात्मा भगवान बद्दलच आहे वर्णन पूर्ण. भौतिक सृष्टी पालन शक्तीची अनुभूती आहे. परमात्मा रूपाने भगवंत हृदयामध्ये उपस्थित आहेत आणि काय करतात, भौतिक सृष्टीचे पालन शक्तीची अनुभूती त्यांना प्राप्त होते. पण आध्यात्मिक शक्तीची अनुभूती नाही. भौतिक सृष्टी पालन अनुभूती होती की भगवंत परमात्मा रूपाने उपस्थित आहेत आणि हृदयामध्ये सर्व सृष्टी सर्व जीवांचं पालन करतायत, बुद्धी देतात, सर्व काही कार्य करतात. पण आध्यात्मिक शक्तीची अनुभूती नाही, की त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांचं दर्शन केलं पाहिजे, साक्षात केलं पाहिजे, त्याची अनुभूती नाही. त्यांना माहित आहे की भगवंत पुत्र हे करतात, पालन करतात, एवढंच त्यांना ज्ञान आहे. पण ह्याच्या पुढे जाऊन भगवंताची भक्ती करायची हे त्यांना ज्ञान नाही परमात्मा अनुभूतीमध्ये. हे दोघी आंशिक साक्षात्कार आहेत. कुठले? ब्रह्मा आणि परमात्मा आंशिक जाते, पूर्ण साक्षात्कार नाहीये किंवा पूर्ण ज्ञान नाहीये किंवा पूर्णपणे त्यांना आनंद प्राप्त होणार नाहीये. तर तिसरा साक्षात्कार आहे भगवत साक्षात्कार, भगवान अनुभूती. भगवंताची अनुभूती करायची आहे. तर हे श्रीमद भागवत मध्ये ब्रह्मेती परमात्मेती भगवान ह्या श्लोकावर हे विश्लेषण केलेलं आहे. तर तिसरा साक्षात्कार आहे भगवान अनुभूती आहे. काय अनुभव? हिरण्यमय पात्र दूर होतो तेव्हा पूर्ण कृष्ण साक्षात्कार होतो. तिसरा साक्षात्कार भगवत साक्षात्कार आहे. तर हा हिरण्यमय पात्र म्हणजे भगवंताचं तेज आहे, एकदम तेजस्वी रूप आहे भगवंताचं. त्याला रूपाला आपण पाहू शकत नाही, म्हणून प्रार्थना करतो की तुमचं रूप काय करा, तेज दूर करा, जेणेकरून तुम्हाला मी पाहू शकेन. तर हा तेव्हा तो जे भगवंताचं तेज आहे दूर होतं, त्यावेळेस तो पूर्ण साक्षात्कार होतो, किंवा त्यावेळेस समोर जे पडदा आहे किंवा जे आवरण आहे भक्तीने ते दूर होईल. तर त्यावेळेस तो भगवत साक्षात्कार त्याला होतो. म्हणून भगवद्गीता 6 अध्यायाची 46 श्लोकामध्ये म्हटलं की 3 अध्यात्माची तुलना केलेली आहे. 3 प्रकारचे अध्यात्मवादी आहेत. तर कुठले अध्यात्मवादी? ज्ञानी आहे. ज्ञानी फक्त काय करतो तो? ज्ञान ग्रहण करतो फक्त. ज्ञानी काय करतो? ज्ञानी व्यक्ती काय करतो? वैदिक ज्ञान पालक, निराकार ब्रह्मपूजक, सकाम कर्मीपेक्षा उत्तम आहे तो. वैदिक ज्ञानाचं पालन करतो तो, ज्ञान ग्रहण करतो. एवढे शास्त्र, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद सर्व अध्ययन केलेलं आहे त्यांनी. पण सर्वांचा उद्देश काय आहे? भगवंताला जाणे. वेदे सर्व अहमे वेद. पण भगवंताला त्याने की जाणलं नाही. ज्ञानाचं पालन करतो, त्याला वाटतं की हे सर्व ज्ञान म्हणजेच माझी भक्ती आहे सर्व. दुसरा आहे निराकार ब्रह्मपूजक. निराकारवादी लोक आहेत, फक्त काय करतात? ब्रह्मज्योती उपासना करतात. एक तोही निराकार, त्याची उपासना करतात. आणि सकाम कर्मी श्रेष्ठ आहेत. जो व्यक्ती काहीच करत नाही, सकाम कर्मी आहे, काहीतरी फळाच्या अपेक्षेने कार्य करतो, शुद्ध भक्ती नाहीये, तर त्यापेक्षा चांगले लोक आहेत थोडे. ठीक आहे, म्हणतात की ज्ञान हेच भगवंत आहेत किंवा हे ब्रह्मज्योती आहे, प्रकाश दिसतोय ना, तेच भगवंत आहे माझे. पण त्याच्यापेक्षा चांगले आहेत, ज्ञानी व्यक्ती चांगला आहे, जो ज्ञान चांगला आहे पण पूर्णपणे साक्षात्कार त्याला झालेला नाही. दुसरा आहे योगी. आता 3 प्रकारचे लोक आहेत, ज्ञानी आहेत, योगी आहेत, परमात्मा उपासक आहेत, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत. थोडी प्रगती झाली त्यामध्ये. परमात्मा उपासक, परमात्मा भगवंत परमात्मा उपस्थित आहे, मग बाहेर का करायची उपासना करायची? बस परमात्म्याचं ध्यान करत राहा, नुसतं ध्यान करत राहा. योगी लोक हिमालयामध्ये 500-500 वर्षून ध्यान करत राहतात संपूर्ण, त्यांना आणि भगवंताचं दर्शन झालेलं नाही. ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहेत. त्यासाठी ते म्हणतात ठीक आहे, पण भगवंत परमात्म्यावर उपस्थित आहे हृदयामध्ये, एवढं त्याला ज्ञान आहे, तर ज्ञानापेक्षा तो श्रेष्ठ आहे. तिसरा आहे कृष्ण भक्त. कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत, भुक्ती मुक्ती सिद्धिकामी सकल आशान, कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत. तर कृष्ण भक्त काय आहे? सर्वोत्तम योगी आहे, पूर्ण शक्तीने भक्ती करतो, सर्वज्ञ अनुभूती आहे पुरुषते. म्हणून गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये की योगी नाम सर्वेशा मदगतेरांतरात्मना श्रद्धावान भजते मा सदा समयित्व तमो मता. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे? ध्यान योग आहे, गीतेचा 6वा अध्याय. पण पहिल्या विभागामध्ये चर्चा करणार होती.
गीतेच्या 3 भाग आहेत, 6, 1 ते 6, 7 ते 12, 13 ते 18. भगवान म्हणतात की सर्वात श्रेष्ठ योगी कोण आहे? मतगते अंतरात्मा, ज्यांनी मन माझ्या चरणावर लावलेलं आहे. मतगते अंतरात्मा म्हणजे मन माझ्यावर लावलेलं आहे. काय करतोय मनाने? मन मना बघतो मध्याजी मानमस्कुर मानव सत्य प्रतिजान फिरेसू. माझा भक्त बनतो, मला नमस्कार करतो, मला पूजन करतो, मला चिंतन करतो, तर तो सर्वात श्रेष्ठ योगी आहे. म्हणून कृष्ण भक्त सर्वोत्तम योगी आहे. पूर्ण शक्तीने भक्ती करतो, नविदा भक्ती करतो आणि सर्वज्ञ अनुभूती आहे. सर्वात श्रेष्ठ अनुभूती आहे भगवत साक्षात कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. हे आहे भगवत साक्षात्कार. भक्ताला भगवत साक्षात्कार होतो, बाकीच्या लोकांना आहे ब्रह्म आहे, परमात्मा आहे. तर हा सर्वात श्रेष्ठ साक्षात्कार आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला समजत असेल. थोडं तत्वज्ञान जटिल आहे, तर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही विचारू पुन्हा शकता. ऐकवत. नाहीतर आपण आता पुढचा जो मंत्र आहे त्याच्यावर आपण आता हे करू. हा, चित्रा सखी माता विचारा प्रश्न. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रभूजी, प्रणाम. भगवान अनुभूतीमध्ये हिरण्मय पात्र दूर होतो, याचा अर्थ काय होतो? हिरण्यमय पात्र म्हणजे भगवंताचं तेज एवढं हे आहे की तुम्ही पाहू शकत नाही भगवंताला, किंवा भगवंताच्या आणि तुमच्यामध्ये काय एक पडदा आहे, अशा प्रकारे आवरण आहे. तर म्हणून भक्त म्हणतो की मी माझ्या डोळ्याने किंवा माझ्या शक्तीने हे तुम्हाला पाहू शकत नाही. त्याच्यामध्ये पडदा आहे किंवा आवरण आहे, तर तुम्ही ते दूर करा. जे काही अडथळा आहे माझ्यामध्ये तुमच्यामध्ये, तर ते अडथळा तुम्ही दूर करा, जेणेकरून मी काय करेन, तुमचं दर्शन घेऊ शकेन. तर ही भक्ताची प्रार्थना आहे. बाकीचे लोक काय करतात, त्या ठिकाणी शांत आहे. ठीक आहे, तुम्ही आहे ना ब्रह्मज्योती त्या ठिकाणी परमात्मा परमात्मा, पण भक्ताची प्रार्थना आहे की मी तुम्हाला भगवंत साकार उपाय भगवंताचं. जर राधा गोपीनाथ येत पडदा लावला असेल तर भगवंत दर्शन घेऊ शकत नाही आपण. तर पुजारी आरती करतो, पडदा उघडतो, पण भगवंत दर्शन करतो. त्या ठिकाणी या ठिकाणी हा भक्त प्रार्थना करतोय की भगवंता तुमचं रूप एवढं दिव्य आहे, मी पाहू शकत नाही, पडदा आलेल्या आतमध्ये, माझे डोळे एवढे शुद्ध नाही, तर तुम्ही ते आवरण दूर करा, जेणेकरून तुमचं मी दर्शन घेऊ शकेल. तर हिरण्यमय पात्र ह्या शब्दाचा अर्थ आहे, तुमचं आवरण दूर करा. ठीक आहे, तर आपला आपला प्रेझेंटेज हो प्रभूजी, महत्वाचा आपला भाग आहे. प्रभूजी, हा, हा विचारा. शेवटचा थँक्यू. प्रश्न आहे. हं. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, ह्यातला शेवटचा प्रश्न जो आहे, जेव्हा एखादी व्यक्ती परमात्म्याच्या विविध स्तरांना जाणते तेव्हा त्या अनुभूतीची काय स्थिती असते, त्याचं काय कुठला उत्तर आहे? शेवटचा प्रश्न? मंत्र क्रमांक 14 का 15 मधला, 16 मधला? 15. त्या मंत्र्यांनी लगेच अभ्यास झाल्यानंतर लगेच प्रश्न विचारला. 15 मध्ये शेवटचा प्रश्न काय आहे? जेव्हा एखादी व्यक्ती परमात्म्याच्या विभिन्न स्तरांना जाणते तेव्हा त्या अनुभूतीची काय स्थिती असते? हा. तर प्रश्न क्रमांक 104 वर दिलेला आहे. परमसत्तेच्या शक्तीने ज्ञान नसलेल्या मनुष्याला परमसत्तेची निराकार ब्रह्म अनुभूती होते. ज्याला भगवंताच्या भौतिक शक्तीचा केवळ साक्षात्कार होतो त्याला परमात्मा साक्षात्कार होतो. हिरण्मय पात्र दूर केला भगवंताचा संपूर्ण साक्षात्कार होतो. तर हे ह्याचं प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे माताजी, प्रश्न क्रमांक 104 वर आहे आणि नोट्स मध्ये पण दिलेला आहे. तुमच्याकडे नोट असेल तर तुम्ही त्यावर जाऊन हे करू शकता. तर एखादी व्यक्ती परमेश्वराच्या विभिन्न स्तरात आणते तेव्हा त्या अनुभूतीची काय स्थिती होते, तर त्याला परमात्मा त्याची स्थिती काय होते त्याचं वर्णन 7व्या प्रश्नामध्ये नोट्स मध्ये पण दिलेलं आहे आणि पुस्तकामध्ये 104 पानावर दिलेलं आहे. ठीक आहे. सर्वांनी आपले व्हिडिओ चालू ठेवा आणि नंतर पण प्रभूजी, व्हिडिओ चालू पुस्तकातले ठेवा. पान क्रमांक खूप वेगळे आहेत. ठीक आहे, संपूर्ण मंत्र त्याच्यामुळे वाचन करा सुरुवातीपासून, ते जुन्या- समजून येईल तुम्हाला. वाचला ते प्रभूजी जुन्या काय ते काय. जुन्या एडिशन प्रमाणे आहेत. हा जुन्या एडिशन प्रमाणे आहेत ते. हा तर माताजी, मंत्र क्रमांक 15 मध्ये अवश्य आहे ते. मंत्र क्रमांक 15 मध्ये प्रश्नाचं उत्तर आहे. तर तुम्हाला शॉर्टकट जायची गरज नाही, पूर्ण मंत्र वाचावं लागेल. मंत्र ते वाचा पूर्ण, पूर्ण तुम्हाला वाचला मी, पूर्ण चॅप्टर वाचला 2-3दा. तर समजलं नाही तुम्हाला? मला ह्या प्रश्नाचं उत्तर नाही कळालं, बाकीचे मिळाले. ठीक आहे, हरकत नाही. तो प्रश्न काही परीक्षेमध्ये येणार नाही, ते टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. अलका सातपुते माताजी प्रेझेंट द्या. अंबाजी बसरगे प्रभू हरे आहेत का? कृष्णा, व्हिडिओ दंडवत चालू प्रणाम. करा, हरी बोल म्हणा.
हरी बोल. अमृतवाणी माताजी, त्यांचं नाव चेंज झालेलं आहे, अजय कृष्ण झालेलं आहे, पण चुकीने या ठिकाणी तेच झालेलं आहे. अमृतवाणी माताजी आहेत का? हरे कृष्ण प्रणाम. हो प्रभूजी. अर्चना हिंडलकर माताजी. आर्यन एम प्रभू आहेत का? आर्यन आर्यन. प्रभूजी मी बालाजी सुद्धा हरे बिलगिळे. आहे. कृष्ण प्रभुजी. आमेन. हरी बोल. बालाजी बिलगिळे प्रभू. चांगलं बलभद्र माझं राम झालं. प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. पाणी टाकून पुसून घेतलं. राहू दे तुला. बाकीच्या लोकांनी आपले माईक बंद ठेवा, ज्यांना विचारलं त्यांनीच फक्त हरी बोल म्हणा. भारती मिरजकर माताजी. प्रभूजी माझं नाही नाव घेतलंय. काय नाव तुमचं? अर्चना हिंदळेकर. घेतलं तुमचं हॉस्पिटल नाव मध्ये तुम्ही आपलं. आहे. हा ठीक आहे ठीक आहे. चित्रा सखी माताजी. चित्रा हरे सखी कृष्ण माताजी. प्रभूजी दंडवत प्रणाम. दीपिका शेट्टी हरे माताजी. कृष्ण. दीपिका शेट्टी माताजी आहेत का? नाहीत, अब्सेंट. गायत्री कुलकर्णी माताजी. साकार रूपामध्ये आहे का निराकार रूपामध्ये आहे तुम्ही समोर उपस्थित? साकार रूपामध्ये असेल साकार फोटो चालू रूपामध्ये आहे ठेवा गुरुजी. कॅमेरा, निराकार असेल माईक बंद ठेवा. गायत्री कुलकर्णी माताजी आहेत का? जयंत कुल आहे. गुरुनाथ लाड प्रभूजी. जयंत कुलकर्णी प्रभूजी. लोकांना माईक उघडून बोलायचं जमत नाही. ज्योत्स्ना पांडा माताजी आहेत ना? ज्योत्स्ना पांडा माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. प्रणाम प्रभुजी. हा. केशव गोविंद प्रभू. ते बऱ्याच दिवसांतर ऑफलाईन मध्ये आले. ललित गौर प्रभू आहेत प्रभूजी. आहेत. माधुरी राधा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. मारुती आसवे प्रभू. मेघना आसवे माताजी. मुरली मनोहर प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हरि बोल. ओम तळेकर प्रभूजी. ओम तळेकर. हरि बोल प्रभु. रघुकुल प्रभू. रघुकुल प्रभू. हरि बोल. राम मोहन प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. नाम कुठे तुम्ही दिसत नाही? फोटो कुठे तुमचा? कॅमेरा चालू नाही. रुक्मिणी कृपा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. रुपेश पादे प्रभूजी. हरे कृष्ण प्रभु. दंडवत प्रणाम. ऋतुजा पादे माताजी. हरे कृष्ण प्रभू दंडवत प्रणाम. साधना भक्ती माताजी. सिद्धी कदम माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. श्रीकांत कदम प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. सुजाता गुरु माताजी. सुंदरी कालिंदी माताजी. हरे कृष्ण प्रभूजी पंचांग प्रणाम. माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. सुरेश गिजे प्रभूजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. सुषमा बेलखेडे माताजी. दंडवत प्रणाम. स्वाती सुनील पाटील माताजी. हरे कृष्णा प्रभूजी दंडवत प्रणाम. तरणी गौरी माताजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. पिया पाठक माताजी. उज्ज्वला भक्ती माताजी. आहेत का उज्ज्वला भक्ती माताजी? नाही. नाही प्रभूजी नाही आहेत त्या. ठीक आहे. विद्या धर्माधिकारी माताजी. हरी बोल प्रभुजी. दंडवत प्रणाम. व्रजभूमी देवी माताजी. विद्या Absent आहे खांबेकर प्रभूजी. माताजी आहेत का? विद्या व्रजभूमी. खांबेकर माताजी. विद्या खांबेकर. धन्यवाद. हरे कृष्ण. तर मंत्र क्रमांक 16 चर्चा करू आपण. सर्वांना विनंती आहे की आपण आपले व्हिडिओ चालू ठेवा, नाहीतर मग निराकार समजावं लागेल आपल्याला. निराकारवरून साकारवर
हे प्रयत्न करतोय. तर आणि कोणाला काय प्रश्न आहे? काय प्रश्न नाही? मंत्र क्रमांक 15 मध्ये एवढंच प्रश्न होता. ठीक आहे, हरकत नाही, अभ्यास करा. सोपा आहे, आपण काही जास्त हे करत नाही. हिशोबनिशाद मंत्र क्रमांक 16. तर हे शेवटचा भाग आहे आपल्या याच्यामध्ये. 17 आणि 18 सर्व उपासकाची प्रार्थना आहे. मंत्र क्रमांक 16. पुष्य करशे यम सूर्य प्रजापत्य यम सूर्य प्रजापत्य युवरश्मीन समूह युवरश्मीन समूह तेजो यतते रूप कल्याणंतम तेजो यते रूपम कल्याणतमम् तत ते पश्यामि यो सावशो पुरुष सोऽस्मि. तते पश्यामि यो सावसो पुरुष सोऽहम् अस्मि. आता विद्याधर्माधिकारी मातुंकडे आहे पुस्तक, भाषांतर वाचू शकता. मंत्र आहे क्रमांक प्रभूजी. 16चं. भाषांतर नाही? हा आहे प्रभूजी. वाचा. भाषांतर. हे भगवंता, हे एकर्षे, हे ब्रह्मांड प्रतिपालक, हे यम, हे सूर्य, हे प्रजापत्य, कृपया आपण आपल्या दिव्य किरणांचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपले आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, ज्याप्रमाणे मी आहे. धन्यवाद माताजी. माताजी अमेरिकेमध्ये रात्री 2 वाजता थँक्यू प्रभूजी. बसून आपल्याला प्रभूजी, क्लास ज्याप्रमाणे मी आहे म्हणजे काय? हा ज्याप्रमाणे मी आहे काय भाषांतरामध्ये आहे का? हा, शेवटचं वाक्य. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात, मी आहे. तर मी या ठिकाणी वर्णन आहे की भगवंताचे गुण पण जीवामध्ये आहेत. त्याला जीव प्रार्थना करतोय भगवंताला. तर या ठिकाणी म्हणतोय की आनंदमय स्वरूप पाहू शकेन. आपण सूर्यासारखे शाश्वत भगवान आहात. तुम्ही पण शाश्वत आहात, मी पण शाश्वत आहे, पण आपण भगवंत नाहीये. तर भगवंताचे गुण आहेत, सच्चिदानंद आपल्याकडे गुण आहेत. तर म्हणून तो म्हणतो की तुम्ही पण शाश्वत आहात, पण मी पण तुमच्यासारखाच आहे. ज्या प्रकारे मी आहे, तुम्ही पण शाश्वत आहात. मी पण शाश्वत आहे आणि भगवान पण शाश्वत आहे. त्याचा हे अर्थ आहे. आणि पूर्ण विश्लेषण तर पुढे त्याच्या तात्पर्यामध्ये पूर्ण वर्णन येणार आहे. मंत्र 15च्या प्रार्थना पुढे केल्या आहेत. म्हणजे मंत्र 15 संपलेला नाही आणखी, पण लेखकांनी या ठिकाणी केलेला आहे की दुसरा भाग केलेला 16 मंत्र, पण त्या प्रार्थना परत पुढे चालू आहेत. तर पहिली प्रार्थना होती हिरण्यमयने पात्रेनं तुमचं रूप हे तेजस्वी रूप धारण करा दुसारा, जेणेकरून मी तुमचं दर्शन घेईन. तर आता पुढे तीच प्रार्थना पुढे परत सुरू आहे. उपासकाची प्रार्थना, भक्त प्रार्थना करतोय. भगवंताने जीव समान आहेत व भिन्न सुद्धा आहेत. भगवंत जीव समान आहेत. कशा प्रकारे समान आहेत? गुणाने समान आहेत. भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहेत. सत, चित आणि आनंदमय, शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. तिन्ही कार्य आपण पण कार्य करतो. पण भिन्न सुद्धा आहेत. भिन्न कसे आहेत? वेगळे पण आहेत. मात्रेने वेगळे आहेत. भगवंत सागराप्रमाणे आहेत, आपण एका पाण्यात थेंबाप्रमाणे आहोत. दोन्ही खारट आहे, पण मात्रा वेगवेगळी आहे. कोणी म्हणजे एक पाण्याचा ग्लास आहे, त्याला जर समुद्र पण तर समुद्र आहे का नाही? तो ग्लास आहे. समुद्र आहे. तर भगवंत समुद्राप्रमाणे आहेत आणि आपण ग्लास पण पाणी थेंबाप्रमाणे आहोत. भगवंत महान आहेत, आपण अणु आहोत. तर हे वेगळे आहेत. एक आणि अनेक हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. जीव आणि भगवंत कोण आहेत? एक पण आहेत आणि अनेक पण आहेत. एक म्हटलं की सर्व जीवाने भगवंत एक म्हणजे ठीक आहे, मी जाऊन altar बसतो, माझी पूजा करा, तर तो मायावाद झाला त्याच्याकडे. म्हणजे भगवंताचे गुण आपल्यामध्ये आहेत, पण भगवंताचे आपण बरोबरीचे नाही. तर हे अचिंत्य भेदाभेद तत्व आहे. तर हे चैतन्य महापुरुषाचं तो आंदोलन आहे. तर मध्वाचार्य म्हणजे की जीव आणि भगवंत दोन सांगितले असे वेगळे मध्वाचार्याने. शंकराचार्य म्हणतात की जीवन अहम ब्रह्मास्मी एकच आहे. पण चैतन्य आपण सांगितले की अचिंत्य भेदाभेद तत्व एक आणि अनेक. एक आहे, गुणाने एक आहेत, पण मात्रेने वेगळे आहेत जीवन. हा, सचित आणि आनंद शाश्वत आहेत, चेतनामय आहेत आणि आनंदमय आहेत. तेच गुण आपल्यामध्ये आहेत, है की नाही? भगवंतामध्ये तेच गुण आहेत आणि आपल्यामध्ये पण तेच गुण आहेत. तेच कार्य करतो आपण.
वेगळं काय करत नाही आणि भिन्न पण आहेत. तर भगवान तसं शक्तिमान आहेत, सौंदर्यवान आहेत, कीर्तिमान आहे, वैरागशाली आहेत, सुंदरता आहे भगवंताकडे. पण भगवंताकडे किती ऐश्वर्य आहे? संपूर्ण आहे ना, 100% आहे. आपल्याकडे आहे का? नाही, आपल्याकडे फार कमी आहे. तेच गुण आहेत, तेच कार्य करतो, भगवंताचे गुण आपल्याकडे आले आहेत. ते काय आपण कार्य करतोय? चांगलं पाहायचं आहे, चांगलं खायचं आहे, ऐकायचं आहे, सर्व काय करायचं आहे, डान्स करायचा आहे, भरपूर काय गोष्टी करायच्या आहेत. तर तेच गुण आहेत आपल्याकडे. पण भगवंत पूर्ण महान आहेत आणि आपण पूर्ण छोटे आहोत. आपल्याकडे तेवढे ऐश्वर्य नाही भगवंत, पण ते गुण आहेत आपल्याकडे, महान शहाण आहे. भगवान सगळ्याचे पालन करतात आणि विशेष करून भक्तांचे भगवंत पालन करतात. या ठिकाणी पण आलेलं वर्णन पहिलं पण होतं, पुष्यन्य म्हणजे पालन करतात. या ठिकाणी पण तीच प्रार्थना आहे, पुष्यन्य म्हणजे भगवंत पालन करताय. तर भगवान सगळ्याचे पालन करतात आणि विशेष करून भक्ताचे करतात. ग्रस्त व्यक्ती होता, तर वेळ पण पुढे चाललेला आहे आपला, पण संपूर्ण हरकत नाही. की पहिली प्रथा होती की ज्यावेळेस त्यांची घरची माता जी आहे कुकिंग करायची दुपारचा, तर तो ग्रस्त बाहेर जायचा आणि म्हणायचा की या गावामध्ये कोणी बी उपाशी आहे का. तो कोणी एका व्यक्तीला बोलून आणायचं, त्याला खाऊ घालायचं, नंतर तो ग्रस्त घरचा खायचा. तर त्यावेळेस ते ग्रस्त बाहेर गेला आणि म्हणलं की या गावामध्ये कोणी उपाशी आहे का. तर एक व्यक्ती चालू केला, तो थोडं कपड्यावर तिला वगैरे लावला, काळा टिळा लावला होता. म्हणलं हा धार्मिक व्यक्ती आहे. त्याला घेऊन आला घरी, घेऊन आला, बसवला पाटावर, बसवलं त्याला, ताट वगैरे वाढलं आणि मग तो ग्रस्त व्यक्ती त्याला सांगत होता की भगवान किती महान आहेत, सर्वांचं पालन करतात, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, भगवंताचं गुणगान करू लागला. तर ग्रस्त आदर्श ग्रस्त होता, तो भक्त होता. पण तो जो खाणारा व्यक्ती होता तो म्हणला की भगवंत वगैरे काय या ठिकाणी, भगवंत हे निराकार आहेत, अशा प्रकारे नास्तिक, अशा नास्तिक होतो व्यक्ती. तर तो ग्रस्त म्हणला की मी नास्तिकाला खाऊ घालू शकत नाही म्हणला, तू उठ म्हणला इथून. असं बोलल्यानंतर स्वतः भगवंत उपस्थित झाले ते कसं. आणि भगवान म्हणले मी करोडो करोड नास्तिकाला करोडो करोड वर्षापासून खाऊ घालतोय, पण तू एका नास्तिकाला खाऊ घातला तर तुला एवढा अभिमान झाला. भगवंत दर्शन झाले अशा प्रकारे. तर या ठिकाणी भगवंत सगळ्याचं पालन करतायत, भक्ताचं पण पालन करतायत आणि अभक्ताचं 84 लाख योनीचं पालन करतायत. आफ्रिकेमध्ये हत्ती आहे, 10,000 हत्ती रोज 1,000 किलो अन्न खातात, त्याचं पण पालन करतात भगवंत. काम करावं लागत नाही, सर्वांचं पालन करताय. पण भक्त समजतो की माझं पालन करते भगवंत आहे. पण दुसरा निराकार नास्तिकवादी म्हणतो की अरे माझ्या इच्छेने सर्व चाललेलं, भगवंताचं काय याच्यामध्ये अधिकार, नास्तिक आहे पूर्ण अशा प्रकारे. म्हणून भगवंत सर्वांचं पालन करतात, भक्तामध्ये आणि अभक्तामध्ये हे अंतर आहे. प्रभूजी, पण कोणी उपाशीच राहत नाही असं नसतं ना, जे उपाशी राहतात त्यांचं काय? हा, मग आता याचा चांगला प्रश्न आहे की भगवान सर्वांचं पालन करतात, पण लोक उपाशी का राहतात, आजारी का पडतात, अनपड का होतात, तर लोक जिज्ञासा करत नाहीत. आता मुंबईतल्या रोडवरची भिकारी उदाहरण द्या, राहण्यासाठी घर नाही, रस्त्यावर राहतात, खाण्यासाठी अन्न नाही, हे नाही. खरं यांची पूर्वजन्मीचे काहीतरी कर्माची फळं आहेत ते. कर्माचे फळ तुम्ही जरी त्यांना जरी दिलं ना, ते विकतील आणि परत रोडवरच राहतील, कारण त्यांना तेवढं आयुष्य त्यांच्या कर्माचे फळ भोगावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. जोपर्यंत ते जाणणार नाही ते लोक की मी कोण आहे व माझ्या जीवनात दुःख का बघतो, मी रस्त्यावर का पडलेलो आहे, अशा प्रकारे हे जवळ जाणार नाही, जवळ भक्ती करणार नाही भगवंताची, ते चक्रातून वाटणार फिरणार नाही. त्याला कर्माचे फळ तुम्हाला भोगावंच लागतील. कुष्ठरोगी आहेत, अनेक वेळी बिमारी होतात अशा प्रकारे, तर काही उपायच नाही. पण त्या लोकांनी जर या जीवनामध्ये जर भक्ती केली तर त्यांच्या वेदना कमी होऊ शकतात, संकटातून कमी दूर होऊ शकतात आणि पुढचं जीवन त्यांचं सफल होऊ शकतं. पण हे लोक जिज्ञासा करत नाहीत, म्हणून भक्तीही केली पाहिजे. म्हणून भक्ताला सांगितलं की तुम्ही दान वगैरे देता, बेकारा चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबरोबर प्रसाद देतो आपण, सुकृती होईल त्याची. आणि भिकाऱ्याला तर डायरेक्ट आणून मंदिरमध्ये 16 माळा जप करून तुम्ही घेऊ शकणार नाही कधी, कारण त्याचे कर्म आहेत ते करावं लागतं. माझा प्रश्न आहे की लोक भुके राहतात, तर मग ह्या लोकांना भगवून देत नाहीत का? त्यांचे देतात भगवंत. असं कोणी भिकारी नाही आहे तो की उपाशी राहून मेला, असं कोणी नाहीये, हे की नाही. तर एक अनादर शिकवण आहे, कोणी उपाशी राहून मरत नाही, काही ना काही खातात लोक. पाणी तरी मिळेल, काहीतरी फळ तरी मिळेल, काहीतरी काय नाही मिळेल. पशु पक्षी प्राणी उपाशी राहत नाहीत, मनुष्य का राहणार अशा प्रकारे. पण हे जे जगतात अशा प्रकारे, घर नाही, परिवार नाही, किंवा रस्त्यावर झोपलेले असतात, हे नाही. काही लोक ऐश्वर्यामध्ये आहेत आणि काही लोक इथं रस्त्यावर आहेत. त्याचे पहिल्या जन्मामध्ये जे कर्म आहेत म्हणून त्या ठिकाणी तो आलेला आहे, आणि ज्याचे जे कर्म वाईट आहेत म्हणून ते रस्त्यावर आहे. म्हणून प्रवास म्हणतात की अमेरिकेमध्ये लोकांना म्हणतात
त्यावेळेस 1965ला गेले ते कृपा. तर तुमच्याकडे संपूर्ण ऐश्वर्य आहे, पैसा भरपूर आहे, सुंदरता आहे, सर्व काही आहे. पण तुम्ही या जीवनामध्ये जर भक्ती नाही केली भगवंताची, तर तुम्ही पुढच्या जीवनामध्ये काय म्हणाल? कुत्रे, डुकर, मांजर, गाढव हे प्राणी बनावं लागेल तुम्हाला. हे जीवनाचा उद्देश. हे लोक भक्त बनले सर्व अशा प्रकारे. तर हे आहे. माता तुझ्या प्रश्न उत्तर भेटलं. हो कर्म हो आहेत, प्रभूजी, कर्मानुसार थँक्यू तुम्हाला हे थँक्यू. जसे कर्म त्याचे फळ कळालं. देते. हो हो हो, थँक्यू प्रभूजी. हा मला खूप दिवसांपासून हा प्रश्न होता, पण हा आज क्लिअर झाला. भक्तांना भक्तांना विशेष बेनिफिट कुठे मिळतो? म्हणजे नास्तिकांना पण बेनिफिट आहे, भक्तांना पण आहे, असं आहे, सगळ्यांचीच काळजी घेत आहे. तर मग भक्ती करणाऱ्यांना बेनिफिट कुठे मिळू शकतो? स्पेशल बेनिफिट समूह भगवान म्हणतात की समूह सर्व भूतेषु नव्हे दोषीचे प्रिय आहे की नाही. तर म्हणा की तुम्ही यांना नास्तिकांना 1000 रुपये मिळाले तर भक्तांना 2000 मिळाले पाहिजे, जास्त बेनिफिट सुविधा दिल्या पाहिजे. तर भगवंतांनी सर्व सुविधा दिलेल्या आहेत. भगवंतांनी सर्व सुविधा दिलेल्या आहेत. त्या सुविधाचा उपयोग कसा करायचा, विशेष करून बुद्धी दिलेली आहे भगवंतांनी, आहे की नाही. नास्तिकाला पण दिलेले आहे, कशासाठी? नास्तिक बनण्यासाठी. भक्ताला पण दिलेला आहे, भक्त बनण्यात. पण त्याचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो त्याच्यावर म्हणतो. जसं चाकू दिलेला आहे, चोराच्या हातामध्ये पण दिलेला आहे आणि डॉक्टरच्या हातात पण दिलेला आहे. डॉक्टर काय करतो? ऑपरेशन करण्यासाठी वापर करतो. चोर काय करतो? मर्डर करण्यासाठी. तर भक्ताला आपण सुविधा दिलेल्या भगवंतांनी, सर्व सुविधा दिलेल्या आहेत. असं म्हणणार नाही की भगवंतांनी आला भिकारी ठेवला, मला काहीच दिलेलं नाही, असं नाही. सर्व सुविधा दिल्या भगवंतांनी. पण त्याचा वापर आपण कसा करतो? चांगला वापर केला, चांगला फायदा होईल. वाईट वापर केला, लाभ होणार नाही आपल्याला. तर नास्तिक लोक त्याचा योग्य वापर करत नाहीत, भक्त लोक त्याचा वापर करतात. तर आपण भक्तामध्ये बाहेर दृष्टिकोन समान दिसेल आपण भक्त अभक्त, पण आंतरिक दृष्टिकोन भक्तामध्ये आपण अभक्तामध्ये अंतर आहे भरपूर. भक्तांच्या चारित्र्यामध्ये फरक झालेला आहे, ते जीवनामध्ये फरक झालेला आहे. धन त्याच्याकडे जास्त नसेल, हरकत गरीब नाही, पण भगवंताबद्दल प्रेम ते आस्वादन केलेलं आहे, जीवनात जास्त आनंद प्राप्त करतोय तो. असा कोण व्यक्ती आहे सकाळी 5 वाजता भगवंताचं म्हणून असतो? कोणी आहे का व्यक्ती? नृत्य करतोय भगवंतासमोर, किती आनंदमय जीवन आहे. रोज स्नान करतो, शुद्ध आहार खातो, दर्शन करतो भगवंताचं, आनंदमय जीवन आहे ना. ही भगवंताची कृपा आहे ना आपल्यावर विशेष. कसं आज आपण कसं काय म्हणू शकतो की नाही ते पण तसेच आपण पण तसे, ते पण भिकारी, भक्त पण भिकारी भक्त भिकारी नाहीये. भौतिक दृष्टीने भिकारी असेल, पण आर्थिक दृष्टीने फार श्रीमंत आहे. पालन करता भगवंताचे. भगवंताच्या विश्वास असला पाहिजे आपला. विश्वासाची गोष्ट आहे भक्ती म्हणजे. हा फरक आहे. हा, विश्वासाचा. योग्यरीत्या वापरतो ही बुद्धी, विशेष बुद्धी भक्त होते. भगवान म्हणतात गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये, जो भक्त माझी भक्ती करतो त्याला मी हृदयातून ज्ञान प्रदान करतो. भौतिक जरी ज्ञान नसेल त्याकडे, शिकलेलं नाहीये, तर पण हृदयातून त्याला मी बुद्धी प्रदान करतो, जेणेकरून तो माझ्याकडे तेषामेवानुकंपार्थ महज ज्ञान ग्रंथ नाशयान भावसो ज्ञान दीपेन भासुता. त्याच्याकडे मी बुद्धी प्रदान करतो, जेणेकरून तो माझ्याकडे. तरी भक्ताला बेनिफिट आहे, नास्तिकाला आहे का? तर भगवंतासमोर आपण गेलो तर भगवंत प्रदान करतील, नाहीच गेलो तर काय देते? आपण प्रार्थना करतोय भगवंताला, मी कांगाल आहे, माझ्याकडे काही नाही, दाही धाव पाचे पाचे म्हणतोय. मग भगवंताकडे जाण्याची जी पात्रता आहे, म्हणजे की माझ्याकडे सर्व काही आहे भगवंता, तुझ्यापेक्षा मी श्रीमंत, मग भगवंत कशाला प्रदान करते? त्यावर ठेवून दिला रे भगवंत, तुझा ग्लास अगोदर भरलेला आहे, तर मग बाहेर टाकलं तर परत बाहेर जायला. ज्याचा ग्लास रिकामी आहे त्या ठिकाणी भगवंत प्रदान करतात. तर दीनता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे भगवंताकडे जाण्यासाठी. म्हणून हा भक्त प्रार्थना करतोय भगवंता, म्हणत नाही की मी श्रेष्ठ आहे, प्रार्थना करतोय दर्शन द्या तुमचं, आवरण दूर करा, तुम्ही पालन करता, सर्व काय आहे ठिकाणी. ठीक, आणि पुढा प्रश्न? ठीक आहे, पुढे चालू, आपल्याला अर्धाच बाकी आहे, तर शेवटी वेळ मिळाला तर आपण चर्चा करू. आणखी काही प्रश्न आहे कोणाला ऑनलाईन मध्ये? समजतंय काय चाललंय का? सर्व डोक्यावरून चाललंय सर्व. तर अनुवाद आहे परत. आता प्रार्थना करत आहे, काय करत आहे? हे भगवंता, आपण पुष्यन्य परत ब्रह्मांडा प्रतिपालक आहात, सर्व ब्रह्मांड माझं तर करताय, परिवाराचा करताय, देशाचा राष्ट्र सर्व करताय, पूर्ण ब्रह्मांड प्रतिपालक आहात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक पालक आहेत, पुष्यन्य प्रतिपालक आहेत, एकर्षे आदी विचारक आहेत, सर्वात विचारवान भगवंत आहेत. म्हणून भगवंतांनी काय सांगितलं? गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. पहिलं तेने ब्रह्महृदय आदी कवी सुमोहित सूर्या, सर्वप्रथम ज्ञान ब्रह्मादीला दिलं. भगवंतांनी बुद्धिमान विचारशील आहेत भगवंत, ज्ञानवान आहेत. तिसरा यम विधी नियामक आहात,
विधी नियामक आहात, विधी नियमाचं पालन करतात. यम म्हणजे नियम, यम नियमासन प्रणाम. विधी विण्याचं काय करता तुम्ही? नियामक आहात, सर्व तुम्ही नियम बनवता, संपूर्ण नियमाचे निरीक्षक करता आहात तुम्ही. चौथा आहे सूर्य. सूर्य किंवा महान भक्ताचे लक्ष आहात. सूर्य म्हणजे हे देवता, सूर आणि असुर म्हणतात ना. सूर म्हणजे सूर्य, सूर म्हणजे देवता किंवा महान भक्ताचे तुम्ही लक्ष आहात. त्यांचा उद्देश काय आहे? तुमची प्राप्ती करण्याचा आहे. तेथेच कुठे देवता आहे ना, त्यांचा उद्देश काय आहे? भगवंताला प्रसन्न करणे. सूर्य, चंद्र, इंद्र, तारे जे कार्य करतात तर भगवंताला प्रसन्नासाठी कार्य करतात ते संपूर्ण. भगवंत आदेश देतात, इंद्र पाऊस पाडतो, वायू हवा देतो, इंद्र सूर्य चंद्र सर्व येतात, आपलं कार्य करतात आणि भगवंताला प्रसन्न करतात. त्यांचा एकच उद्देश आहे. म्हणून स्वतः शिवजी म्हणतात, मुक्ती प्रदाता सर्वेशा विष्णुर्नेव संशय. स्वतःची मुक्ती प्रदान करणारे केवळ विष्णूच आहेत किंवा कृष्ण एकच आहेत. दुसरं कोणी मुक्ती प्रदान करू शकत नाही. त्याचं उद्देश तेच आहे की कृष्णाची प्राप्ती करणे, लक्ष्य. जसं आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? कृष्णाची प्राप्ती करणे, गोलोक धामला जायचे, भक्ती करून, साधना करून, सर्व करून, हा उद्देश आहे आपला. या ठिकाणी दुसरा काही उद्देश नाही आपला भक्ती करण्याचा. तर त्यासाठी देवताचा उद्देश काय आहे? श्रीकृष्ण, त्यांची सेवा करणे हा त्यांचा उद्देश आहे. प्रजापतींचा शुभचिंतक आहात. प्रजापती कोण आहेत? ब्रह्माजी पण आहेत ना, प्रजेची उत्पत्ती केली, त्याचे शुभचिंतक आहात संपूर्ण. प्रजापतीचा शुभचिंतक आहात, ब्रह्माची प्रार्थना करता भगवंताची. ब्रह्मसेतेमध्ये ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. तर ब्रह्माजी प्रार्थना करतात संपूर्ण देवी देवता. तर हा फक्त अनुवाद आहे. आता पुढे आहे, कृपया आपल्या दिव्य किरणाचे तेज दूर करा, जेणेकरून मी आपल्या आनंदमय स्वरूप पाहू शकेन. तीच प्रार्थना आहे पुढे, आपल्या तेज रूप दूर करा, जेणेकरून तुमचं हे जे रूप म्हणजे काय करेल, पाहू शकेल. ज्याप्रमाणे सूर्य आणि त्यांचे किरण आहेत, तसेच आपण भगवंत आहात आणि मी एक तुच्छ जीव आहे. तुम्ही सूर्य आहात आणि त्यांचे किरण सूर्यकिरण आहेत. तर त्याचप्रकारे भगवंत सूर्याप्रमाणे आहेत आणि मी एक किरण आहे. त्याचा अंश आहे भगवंताचा, सूर्याचा अंश किरण. तर त्या प्रकारे मी तुच्छ जीव आहे. तर म्हणून मला तुम्ही असं हे द्या की जेणेकरून मी तुमचं दर्शन घेईन. भगवंत आणि भक्ताचा संबंध. तर या ठिकाणी आहे भगवंत आणि भक्ताचा संबंध काय आहे, तर ते आपण भक्तीद्वारे समजू शकतो. भगवंत आणि भक्ताचा काय संबंध आहे. जर प्रभू विचार होते की नास्तिक आणि भक्तामध्ये काय अंतर आहे, तर हे अंतर आहे. तर भगवंत आज्ञाधारिक सेवक आहे, जवळचे आहेत. नास्तिक फार दूरचे आहे. अशा प्रकारे एक आवडत्या पुत्राप्रमाणे आहे भक्त, पित्याचे पुत्र. आणि दुसरा आहे नास्तिक पुत्र आहे की भगवत आपल्या पित्याची आज्ञा पालन न करता. तर जो आज्ञा पालन करतो त्याला पिता जे पाहिजे ते प्रदान करतो. जो आज्ञा पालन करत नाही त्याला काही मिळणार नाही. तर पित्याकडून जर सुविधा पाहिजे असतील आपल्याला सर्व, तर पित्याच्या आज्ञेचं पालन करावं आपल्याला. आणि ते आपले पिता आहेत भगवान श्रीकृष्ण. त्याची आज्ञा आहे, माझा भक्त बना, मला नमस्कार करा, पूजन करा, जेणेकरून माझ्या आम्हाला प्राप्त द्या. तर हे आहे. तर भक्त आणि भगवंताचा संबंध आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी परत विभाग एक आहे भगवंताचे स्थान. आपण पहिले पाहत होतो की कृष्णाचे स्थान पाहत होतो, ब्रह्म परमात्मा भगवान त्याचे मूळ आहेत. आता या ठिकाणी भगवंताचे स्थान आहे. काय स्थान आहे? ब्रह्मन परमात्म्याचे मूळ रूप आहे. जरी तेच जरी चर्चा असेल पण थोडं वेगळ्या याच्यामध्ये तोच प्रार्थना आहे. ब्रह्मन आणि परमात्म्याचे मूळ आहेत भगवंत. भगवंताचे स्थान म्हणजे कृष्णाचे स्थान तेच आहेत. ब्रह्मज्योती त्यांच्यापासून निघते. ब्रह्मज्योती पण त्यांच्या शरीरातील काय प्रकाश आहे, ब्रह्मज्योती निघते. आपल्या अंगातून घाम निघतो तर त्यांच्या भगवंताच्या अंगातून प्रकाश निघतो. अशा प्रकारे ब्रह्मस्थितीमध्ये म्हणजे की गोलोक वृंदावन निघणारे ब्रह्मज्योतीचे किरण सूर्यलोकातून निघणारे सूर्यकिरणाप्रमाणेच आहेत. तर हा कुठला तरी मंत्र आहे ब्रह्मज्योती ह्याच्यामधला ब्रह्मसंहितेचा. गोलोक एव निविशति खिलात्म होतो गोविंद महादे पुरुषम तमो भजान. तर गोलोकवृंदावन निघणारे ब्रह्मज्योतीचे किरण सूर्यलोकातून निघणारे सूर्यकिरणाप्रमाणेच आहेत. तर हे ब्रह्मसंहितेमध्ये हा श्लोक आहे की भगवंत गोलोक वृंदावनमध्ये आहेत आणि जे तसे म्हणजे प्रकाश मिळतो जे सूर्यचंद्र काय भगवंता आकारातील ज्योती आहे, ते किरण आणि सूर्यलोकातून निघणारे सूर्यकिरण काय आहेत, दोन्ही समानच आहेत. दोन्हीमध्ये काही अंतर नाही. भगवान शब्दाची व्याख्या जीव गोस्वामी सांगतात संदर्भामध्ये.
वृत्ती संदर्भामध्ये जो गोस्वामी सांगतात की भगवान म्हणजे, भगवान शब्दाची व्याख्या सांगा. तर भगवान म्हणजे कोण कोण आहेत. भ म्हणजे काय आहे, जो पूर्णपणे पोषण भरण करतो. भ म्हणजे पोषण करणारा, भरणा करणारा, ते म्हणजे भगवान. भ शब्दाचा अर्थ आहे पोषण करणारा. आणि दुसरा आहे अभिवाहक म्हणजे रक्षक. पालन करतात, खायला प्यायला सर्व घालतात, सर्व देतात, आणि नंतर रक्षण करतात. कशा प्रकारे रक्षण करतात आपलं. पालक आणि रक्षणामध्ये अंतर आहे. पालक म्हणजे काय करतात, आपलं आतून रक्षण करतात, खायला प्यायला देतात. रक्षण म्हणजे भौतिक दृष्टीकोनातून शरीराचं आपण रक्षण करतात अशा प्रकारे. आणि ग म्हणजे प्रतप्रदर्शक, सृष्टी करतायत भगवंत. मार्ग दाखवतात आपणाला, सृष्टी करतायत भगवंत. मार्ग दाखवतात, चांगल्या मार्गावर कसं जायचं ते मार्ग दाखवतात. म्हणून गुरु साधू शास्त्र आपल्याकडे येतात आणि आपला मार्ग दाखवतात, भक्ती कशी करायची अशा प्रकारे. आणि भगवंत सृष्टी करतायत. तर दुय्यम सृष्टी करतात तर ब्रह्माजी आहेत, प्रथम सृष्टी करतात भगवंत आहे. भगवंतानी सृष्टी निर्मिती केली, पण दुय्यम सृष्टी करता ब्रह्माजी आहे, त्याच्यापासून जीवाची उत्पत्ती झाली अशा प्रकारे. पण प्रथम सृष्टी करतात तर भगवंत आहेत. म्हणून भगवंताचं दुसरं आहे ग म्हणजे पथप्रदर्शक किंवा सृष्टी करता. वान म्हणजे त्यांच्या सर्व जीव निवास करतात. सर्व योनिशी कोणते अहम बीज प्रदा सर्व जीवांचा पिता मी आहे म्हणून त्यांच्यामध्ये सर्व जीव निवास करतात महाविष्णूच्या रूपामध्ये. महाविष्णू श्वासोश्वास सोडतात, सर्व जीव बाहेर येतात. महाविष्णू श्वासोश्वास घेतात, ब्रह्माच्या एक दिवसामध्ये सर्व जीव आतमध्ये जातात अशा प्रकारे. आपण श्वासोश्वास घेतलं तर काही फरक पडणार नाही, पण भगवान जेव्हा श्वास घेतात महाविष्णू सर्व जीव आतमध्ये जातात एका श्वासामध्ये. श्वास सोडला की सर्व बाहेर, त्यांच्या सर्व जीव निवास करतात. म्हणजे सर्व जीवांचं निवासस्थान कोण आहे, भगवंत आहे. त्यांच्या पोटामध्ये निवास करतोय आपण अशा प्रकारे. आता पोटाच्या बाहेर आलेलो आहोत, पण ज्या श्वासोश्वास घेतील पोटाच्या आतमध्ये लुप्त अवस्थेमध्ये, तर श्वासोश्वास सोडले की मग परत त्यांच्या कर्मानुसार परत जीव वेगळी करून बाहेर यायला पडते. तर सर्व जीवांचं निवासस्थान म्हणजे कोण आहेत, भगवंत आहेत. जास्त थंड झालं थोडं नाही ना, ठीक आहे. 19 आहे टेम्परेचर. पंचवीस किलो. त्या ठिकाणी नाही, जीवाच्या रूपाने. जीवाचा कधी नाश होत नाही, आत्म्याचा नाश होत नाही, त्या रूपामध्ये राहतो, निवास करतो. त्याच्या कर्मानुसार मग परत किडा, मग एक कुत्रा, डोकर, गाढव परत बाहेर येणार श्वास सोडल्यानंतर अशा प्रकारे. तर हे सर्व शास्त्र वाचल्यानंतर समजून येईल आपल्याला. आपल्याला ज्ञान नसतं याच्या प्रकारे. त्यांना वाटत बस आलोय, खाऊन पिऊन मौज मजा करा, नष्ट होणार आहे सर्व. भस्मीभूत से द्यायचे कुटुंब महत्वपूर्ण आहे की नाही, नष्ट होणार आत्मा घेतल्यावर सगळेच जीव जातात असं काही नाही. सर्व 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 हा पूर्ण प्रलय होतो. पूर्ण प्रलय, सर्व जीव पोटामध्ये 84 लाख युनी महाविष्णूच्या पोटामध्ये जातात. भागवतमध्ये वर्णन आहे पूर्ण. सर्व जातात पोटामध्ये, राहतात तिथे. मग श्वास सोडला परत बाहेर आपल्या कर्मानुसार. आपले हे पण ते आपले देवता देव वगैरे सगळे आहेत ते पण चेंज होतात ना जेव्हा सर्व सर्व जातात. ते सर्व टेम्पररी आहे, त्यांचं शाश्वत नाही. सर्व टेम्पररी आहे, काही नाही. सर्व जातात त्याच्यामध्ये कर्मानुसार, सर्व बाहेर येतात. ते पण देवता पण जीवतत्वामध्येच आहेत. ब्रह्माचे जीवतत्व आहे, त्यांना मृत्यू आहे, तर बाकीचं सोडून टाका आहे की नाही. ते प्रत्येकामध्ये स्थित असतात, त्यांच्या सर्व जीव निवास करतात. जीव त्यांच्यामध्ये निवास करतात आणि भगवंत त्या जीवामध्ये निवास करतात. स्थित आहेत भगवंत परमात्म्या रूपाने प्रत्येक जीवामध्ये आहेत. जीव त्यांच्यामध्ये जातात आणि भगवंत त्यांच्या परमात्म्या रूपाने त्याच्यामध्ये असतात. तर हे म्हणून भगवंताचं आहे तिसरा भगवान. आणि याची दुसरी पण परिभाषा आहे की भगवंत षड्वैश्वर गुण आहेत. कीर्तिमान, सौंदर्यवान, कीर्तिमान, वैराग्यवान, बलवान, हे पण आहेत षड्वैश्वर्य. ऐश्वर्याच्या समग्रश यशस्वी ज्ञान वैराग्याचे शरणभग्न इतिका. तर व्यासदेवांचे पिता पराशर म्हणून हे पण याची वर्णन केलेलं आहे. पण या ठिकाणी आहे जीव गोस्वामीच्या नुसार, भक्तिनुसार भगवान शब्दाचे हे 3 हे अर्थ आहे संपूर्ण. भगवान. तर भगवान शब्दाची व्याख्या सांगा, तर प्रश्न येईल त्याच्यामध्ये हे आहे. एक प्रश्नाचं तुम्हाला मी मदत केली आता या ठिकाणी. भगवान म्हणजे दिव्य शब्द आहेत, उच्च ध्वनी आहे, उच्च शब्द. भगवान दिव्य शब्द आहे, आनंद, ज्ञान, सामर्थ्य, शक्ती, ऐश्वर्य, बल, प्रभाच्या बोध होतो. हे षड ऐश्वर्य भगवंताचे. ज्ञानवान आहेत, शक्तिशाली आहेत, कीर्तिमान आहेत, ऐश्वर्यवान आहेत, सौंदर्यशाली आहेत. अशा प्रकारे पण याचा
बोध होतो. म्हणजे अशा प्रकारे भगवंताचं वर्णन केलं जातं. व्याख्या आहे भगवान शब्दाची. ज्याच्यामध्ये भौतिक दोष कण देखील नसतो, याच्यामध्ये भौतिक दोष कण देखील नाही. ज्ञानामध्ये दोष नाही, सामर्थ्यामध्ये, शक्तीमध्ये, ऐश्वर्यामध्ये, बलामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. तर आपल्यामध्ये शक्तीमध्ये दोष आहे, ज्ञानामध्ये दोष आहे, कीर्तीमध्ये दोष आहे, सुंदरते सर्व ठिकाणी दोष आहे आपल्याकडे. पण भगवंतामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. बरेच लोक भगवंताला दोष देतात, अरे भगवंता तुम्ही असे केले तसे केले. पण भगवंताने सृष्टी जी आहे परिपूर्ण केलेली आहे. तर एकदा एका वाड्याच्या झाडाखाली एक व्यक्ती झोपला होता. झाड असतं वटवर्ष, मोठं झाड असतं एकदम, त्याखाली झोपला होता. तर झोपल्यानंतर ते वटाचं जे बीज आहे ना, आणि तो पाहत होता की रे भगवंतानी सृष्टी बरोबर केली नाही या ठिकाणी. एवढा मोठा वृक्ष आहे आणि त्याचं फळ किती छोटा आहे, एवढं बरोबर नाही. मोठं फळ पाहिजे ना, झाड मोठं म्हणजे फळ मोठं आहे की नाही. सर्व जर बहुतेकामध्ये असतं ना, व्यक्ती मोठा म्हणजे सर्व मोठं मोठं असतं, सर्व गाडी बंगला सर्व सर्व मोठं व्यक्ती. आणि भगवत एवढे मोठे आहेत, काय केलं ना बरोबर. त्याने काय केलं, झोपला होता ते फळ त्या झाडाचं बरोबर खाली पडलं. आणि दुसरा विचार केला त्याने, अरे बघा हे एवढं मोठं झाड आहे, ते फळ एवढं छोटं आहे. आणि भोपळ्याचं वेल, छोटस वेल आहे, मोठा मोठा भोपळा लागतो. असं कसं चुकीचं. या ठिकाणी भोपळा पाहिजे आणि त्या ठिकाणी ते पाहिजे, असं उलट. झोपलेला असताना वरून एक छोटस फळ त्या अंगावर पडलं, वटवृक्षाचं झुडे बी. तर त्याने विचार केला की अरे भगवंताने बरोबर केलंय, मला सगळं केलंय ते. मी या ठिकाणी झोपलेला आहे, या ठिकाणी जर मोठं फळ असतं ना, माझ्या जर अंगावर पडलं असतं तर माझा नाश झाला असता या ठिकाणी. पण भगवान जे करतात बरोबर करतात संपूर्ण. ते वेलावर मोठं फळ आहे, पण झाडावर मोठं फळ नसतं. जरी पडलं तर एवढे काय होत नाही, नारळ जरी पडला थोडे होऊ शकेल, पण छोट्या फळांना काय होत नाही. म्हणून भगवंताची सृष्टी आहे परफेक्ट आहे, म्हणून भगवंताला कोण दोष देऊ शकत नाही. आपल्या याच्यामध्ये दोष आहे, बुद्धीमध्ये दोष आहे, डोळ्यामध्ये दोष आहे, सर्व याच्यामध्ये दोष आहे. पण भगवंताची सृष्टी परफेक्ट आहे. तर हे समजण्यासाठी आपल्याला हे संपूर्ण ज्ञानशास्त्र ऐकलं की भगवंत पूर्ण आहे. पूर्ण से पूर्ण माद आहे, पूर्णमेव अवशिष्ट आहे. पूर्णापासून पूर्ण होते, अपूर्ण नाही आहेत. तर पहिल्या ईश्वरमध्ये आपण हे चर्चा केलेली. तर पुढे चलो, आपल्याकडे फक्त 18 मिनिट आहेत. सूर्यगोलामध्ये राहतो, सूर्यगोलामध्ये राहतो, तसे भगवान गोलोकमध्ये राहतात. सूर्य त्यांच्या गोलामध्ये राहतो, भगवान गोलोक एव निवसती खिलात्मक होतो. तर भगवंत काय ठिकाणी राहतात, आपल्या गोलोक धाममध्ये भगवंत राहतात. तर ह्या ठिकाणी आपण भगवंताच्या स्थानाबद्दल आपण चर्चा करतोय. तर भगवंत त्यांच्या धामामध्ये राहतात. भगवान शब्दाची व्याख्या पण पाहिली, तर त्या ठिकाणी भगवंत राहतात. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये परत वर्णन आहे. ब्रह्मसंहिता, चिंतामणी प्रकरसात्मक कल्पवृक्ष लक्षावती स्वरूपी विपायंतम लक्ष्मी सहस्र सत्रसंभ्रम सेवेमानम गोविंदमादि पुरुषं तमं भजामि. तर या ठिकाणी जीव गोस्वामी ब्रह्मसंहितेचा काय करतात, ब्रह्मसंहितेचा श्लोक देत आहेत. चिंतामणी, भगवंताचं धाम कशापासून बनलेलं आहे, चिंतामणी प्रकसात्मक. चिंतामणी दगडापासून बनलेलं आहे. चिंतामणी भौतिक जगामध्ये कशाची आहे चिंता, मनाची चिंता, पैशाची चिंता आहे. पण भगवंताचं धाम चिंतामणी नावाचे जे दगड आहेत पारस पत्थर, त्यापासून बनलेलं आहे भगवंताचं धाम चिंतामणी. चिंता करायची काय आवश्यकता नाही. काही पण इच्छा करा तुम्ही, आध्यात्मिक सर्व काही प्राप्त होईल. फळे पाहिजे, भाजीपाला पाहिजे, दूध पाहिजे, सर्व काही पाहिजे, सर्व इच्छा पूर्ती होते. फक्त इच्छा काय, कल्पवृक्ष आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी जर भौतिक जगामध्ये कल्पवृक्ष असते तर काय केलं असतं लोक, ते जर खाली बसून जर राहिले असते, काय काम नाही. तर भगवंतच धाम आहे. चिंतामणी प्रकट लक्षावधी सुरभी रूपाय म्हणतात. कोटी कोटी गायी आहेत. कुठल्या गायी आहेत, सुरभी गायी आहेत. भौतिक जगातल्या गायी आहेत, सुरभी गायी जातात. काय करतात, त्या दूध देतात. आणि हजार हजार लक्ष्मी आहेत. लक्ष्मी सहस्त्र सहस्र मानव, सहस्त्र संभ्रम सेवे मानव. हजार हजार लक्ष्मी भगवान गोविंदाची सेवा करतात. अशा प्रकारे भगवान धाममध्ये राहतात. आणि चिंतामणीच्या लाखो वर्षाच्या धामात सुरभी गायींचे पालन करीत आहेत भगवंत. त्या ठिकाणी भगवंत गाय पण चारतात, गाय दूध देतात, आणि लक्ष्मी त्यांच्या करोड सेवा करतात. तर हे भगवंताचं स्थान आहे, गोलोकमध्ये राहतात. लक्षावधी लक्ष्मी त्यांचे आदर आणि प्रेमाने सतत सेवा करीत आहेत. आदर आणि प्रेमाने त्या ठिकाणी सेवा करतात. हे फार महत्वपूर्ण आहे. आदर आहे आणि प्रेमाने त्याची भगवंताची सेवा करतात. हे असे भगवंताचं धाम आहे. तर हे ठीक आहे, भगवंत धाम ठीक आहे, तर माझ्या जीवनामध्ये काय फरक पडेल मला. या ठिकाणी तर बहुतेक वेळा मी दुःखामध्ये आहे की नाही, दुःख बघतोय, या तरी काही प्राप्त नाही. पण ज्यावेळेस आपण भगवंताच्या धामामध्ये जाऊन आपण ऐकू, भगवंत त्या ठिकाणी एवढं धाम आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, ऐकू, तर आपली इच्छा काय होईल, मला त्या ठिकाणी जायचं आहे.
अशा ठिकाणी मला जायचं आहे. त्या ठिकाणी काय आहे, कुठल्या प्रकारचं दुःख नाहीये, समस्या नाही, वैर नाही, शत्रू नाहीये. तर त्या ठिकाणी मला जायचं, आनंदी आनंद आहे. है की नाही? जीवनाचा उद्देश आहे आनंद प्राप्त करणे. पण आनंदाचं स्थान काय आहे? भगवंताचं धाम आहे. आणि त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग काय आहे? भगवंताची भक्ती मार्ग आहे. शास्त्रामध्ये अध्ययन केलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे, भक्तिमय कार्य केलं पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर आपल्यासाठी मग हे काय आहे? ऍडव्हर्टाइजमेंट आहे धामाची. कसं धाम आहे, त्या ठिकाणी जायचं आहे, त्या धामाची माहितीच आपल्याला नाही तर आपण जाऊन काय करणार तिथं? है की नाही? तुम्हाला मुंबईमध्ये यायचं आहे, तर मुंबईमध्ये काय काय होतात ते सर्व माहिती पाहिजे ना थोडी तरी. तर चांगलं आहे. तर एकदम नवीन भरभरून आहे माणूस या ठिकाणी. तर त्या ठिकाणी या ठिकाणी ब्रह्माजी आहेत, भगवंत धामाची आपल्याला माहिती आहे की भगवंत धाम असं असं आहे, तुमचं भौतिक जगत असं आहे. त्यांना गटार आहेत, कुत्रे डुकरे मांजरे सर्व फिरतात, पण त्या ठिकाणी असं असं धाम आहे. तर त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला शाश्वत आनंद प्राप्त होईल. परमात्म्याच्या रूपात आता या ठिकाणी पाहिलं होतं आपण की भगवंत हे भगवंताच्या स्थानाबद्दल पाहिलं आपण की ब्रह्म परमात्म्याचे मूळ ब्रह्मज्योतीचे त्यांच्यापासून निघते. तिसरे भगवान शब्दाची व्याख्या पाहिली आपण. आता चौथा आहे सूर्यकुलामध्ये भगवंत हे राहतात, जसं भगवंत धामामध्ये राहतात. आता भगवंत पाचवा आहे परमात्म्याच्या रूपामध्ये भगवंत राहतात. परमात्म्याच्या रूपामध्ये भगवंत काय कार्य करतात होता परमात्म्याच्या रूपामध्ये? अंतिम नियंत्रण काय भगवंत संपूर्ण नियंत्रण करतात परमात्म्याच्या रूपाने. परमात्मा आपल्याला प्रत्येक हृदयामध्ये 24,84,00,000 युनिटच्या ह्याच्यामध्ये भगवंत परमात्म्याच्या रूपाने उपस्थित आहे. आणि सर्वात जवळचे मित्र आहेत भगवंत परमात्म्याच्या रूपाने मध्ये. तर म्हणून कठोपनिषदामध्ये वर्णन आहे, एका झाडावर दोन पक्षी आहेत. एक पक्षी काय करतोय, झाडाची फळे खातोय जीवात्मा, आणि परमात्मा त्या पक्षाकडे लक्ष देऊन उभा आहे, 24 तास पाहतोय. तुझी काय म्हणतो ना, मला हे खायचं आहे घे, हे खायचं आहे ते घे. मग कडू गोड आंबट सर्व फळे खात होतो. त्याची इच्छा पूर्ण. परमात्मा काही त्याला म्हणत नाही अरे तू हे खाऊ नकोस, इच्छा पूर्ण करतो. स्वातंत्र्य मिळेल, स्वातंत्र्य मिळवणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे, जीवाचा स्वभाव आहे. जीव करतो आणि परमात्म्याला अनुमती देतो आणि सर्व रेकॉर्डिंग करतो त्याचं संपूर्ण. काही नाही असं असं केला सर्व भगवंताने. कोण आपल्याला पाहिले भगवंतानी? समाजाला, देशाला, सर्वांना फसवू शकतो मी, पण भगवंताला फसवू शकतो का? रेकॉर्डिंग चालू आहे आतमध्ये, 24/7 ओव्हर टाइम करून कधी झोपत नाही परमात्मा. परमात्मा झोपला तर आपलं हरिनाम सत्य, राम नाम सत्य होईल. परमात्मा कधी झोपत नाही, झोपल्यानंतर पण परमात्माचं कार्य चालू आहे, सर्व मदत करतो. मग कधी लोक स्वप्न पाहतात, हे करतात, कशामुळे होतात? चेतनामय असते, परमात्मा आहे आतमध्ये, जीवात्मा शांत झोपलेला आहे, पण परमात्मा लक्ष देऊन आहे अशा प्रकारे. शरीर सोडलं की मग तो व्हिडिओ दिसतो आपल्याला नंतर. वेळ निघून गेली असते, कार्य केलेलं आहे. हा, सर्व कार्य केलेलं आहे आपलं आता माहित नसतंय. हा प्या मौज मजा करा, सर्व डिस्को डान्स सर्व सर्व चालू असते. पाप कार्य पुण्य काय, काही लोक कोण पाहिलेलं आहे? पण ज्यावेळेस शेवटी वेळ गेली असते, मग तुम्ही चला ह्या डिपार्टमेंट चला, मला डिमांड चालू असते तिकडे, काही करू शकत नाही. हे समजलं पाहिजे आपल्याला. तर अंतिम नियंत्रण काय? परमात्मा रूपामध्ये सर्व नियंत्रण करता आपलं जीव संतुलित राहण्याकरता. जे जीव मागेल सर्व मदत करतात, जीवाला जे काही पाहिजे सर्व मदत करतात. चांगली इच्छा केले चांगलं मदत करतात, वाईट इच्छा केली तर वाईट इच्छा मदत करतात, अशा प्रकारे. तर कोणी म्हणाले भगवत मग जीवाला असं काय देत आहेत? तर भगवंताने स्वातंत्र्य दिलेलं आहे. जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये भगवंत कधी बाधा आणत नाही. भगवान सांगतात, गुरु साधू शास्त्र सांगतात, त्या ठिकाणी गोपीनाथ आहेत, तिकडे बाबुलनाथ आहेत, इकडे हे शंभूनाथ पानवाले आहेत, सर्व वेगळे आहेत. कुठं जायचं तुम्हाला? जाऊ शकता, एका सर्व तिन्ही आहेत. आपण ठरवायचं मला कुठं जायचं. जीवाला स्वातंत्र्य दिलेले आहेत, आहे की नाही? जीवाचे नित्यसंगी आहेत भगवंत, जीवाचे नित्यसंगी आहेत. प्रभूची ही तुला काय बुद्धी होईल कुठे जाण्याची, ती सुद्धा कर्मानुसारच होते ना. संघाचा परिणाम आहे. ठीक आहे, बुद्धी आहे, पण संघामध्ये आपली बुद्धी कशी पलटली? आपली पहिली बुद्धी कशी? संघाचा कुणाचा साजूचा संघ झाला, आपल्याला प्रसाद खाल्ला, काहीतरी दर्शन घेतलं, म्हणून परिवर्तन झालं आपण. आपोआप होत नाही. जसं रस्त्यावर चाललेला व्यक्ती आहे, तर कोणी साधून त्याला म्हणाले बाबा तू इकडे काय फिरतोय, तर मंदिरातून दर्शन घेऊन येईल, आल्यानंतर दर्शन घेईल, प्रसाद मिळेल, साधू संघ होईल. त्याची इच्छा नसता आपण तीन त्याला बोलतील हे कर ते कर, जप कर, बस कर, सुकृती होईल. अशा प्रकारे बुद्धी तर दिलेली आहे, बुद्धीचा वापर करायला त्याला ज्ञान माहित नाही. विवेक बुद्धी नाही, काय चांगलं आहे काय वाईट आहे याचं ज्ञान नाही. त्या संघामध्ये येईल त्यावेळी त्याचं परिवर्तन होऊ शकतं. त्या जीवाचे नेते संघी आहेत परमात्मा रूपामध्ये, 24 तास परमात्मा. शरीर गेल्यानंतर पण ज्या ह्या शरीराला दुसऱ्या भस्म होऊन जातं शरीर, या जीवाला दुसरं शरीर प्राप्त होतं,
तर त्या शरीरामध्ये परमात्मा यावं लागतं. 84 लाख योनीमध्ये किडा मुंगीमध्ये पण परमात्मा यावं लागतं. तर या जीवनामध्ये आपण जर भक्ती नाही केली तर काय करतो आपण? परमात्म्याला भगवंताला आपल्या बरोबर सर्व योनीमध्ये घेऊन फिरतोय आपण. आपल्या बरोबर यावं लागतंय. किडा जरी म्हणा तर भगवंताला परमात्मा पण तुमच्या किड्यामध्ये राहावं लागतं. तोपर्यंत तो भगवंता धामाला जात नाही तोपर्यंत. तिथे गेला तर मग साक्षात आहे, चतुर्भुज रूप आहे. पण तोपर्यंत भौतिक जगात आहे तोपर्यंत भगवंताला यावं लागतं. नित्य संधी परिवारवाले, पुत्र, सर्व समाज, सर्व सर्व सोडून जातील तुम्हाला. म्हणलं की व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर पत्नी आहे उंबरठ्यामध्ये येईल, नंतर स्मशानामध्ये काहीतरी लोक येतील, नातेवाईक आहेत कधी जाळीत निघून जातील, पण परमात्मा नेहमी सोबत राहील. सर्वात आवडता हे चिंतक परमात्मा. राजाच्या 5 पत्न्यांची उपमा दिलेली आहे. 5 पत्नी असं वेगळ्या, 4 पत्न्या. एक पत्नी उंबरठ्यापर्यंत, दुसऱ्याच्या स्मशानापर्यंत, अशा प्रकारे नातेवाईक हे ते उदाहरण घेतले अशा. पण परमात्मा शेवटची प्रिय पत्नी, ज्यावर त्यांनी कधी प्रेम केलं नाही भगवंतावर, तर ते शेवटी तुमच्या बरोबर येणार. पण तुम्ही जीवनामध्ये ज्यांच्यावर सर्वावर प्रेम केलेलं आहे ते सर्व सोडून जाणार तुम्हाला. पण भगवंत ते कुणी येणार नाही तुमच्या बरोबर. धन येणार नाही, पुत्र येणार नाही, परिवार नाही, पत्नी नाही, नातेवाईक आणि सगळे सोयरी. पण शेवटी परमात्मा येईल. त्याला तुम्ही कधीही त्याच्यावर लक्ष दिलं नाही. तुम्ही परमात्म्याला कधी लक्ष दिलं नाही, त्या पोकरला कधी खाते देऊ दिलं नाही. पण ते तुमच्या बरोबर येणार. तरी भगवंताची महानता नित्य संगी आहेत, कधी संग सोडत नाहीत. भौतिक जगताचे कोण आहेत? सृष्टीकर्ता भगवंत. सृष्टीकर्ता आहेत, पालन संहारक आहे संपूर्ण. सृष्टीकर्ता आहेत, ब्रह्माजीद्वारे सृष्टी करतात, विष्णूद्वारे पालन करतात आणि शिवजीद्वारे संहार करतात. तर भगवंताचेच हे 3 हे आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. भगवंताने स्थापित केलेले आहेत. हे स्वयंपूर्ण नाही, भगवंत आधी देत आहे ना. ब्रह्माजीना, शिवजीना आणि विष्णूला त्यांच्या अधिकारानुसार कार्य करतात. आधी तत्वज्ञानी आहेत भगवंत. तत्वज्ञान दिलेलं आहे, गीता भागवत तत्वज्ञान. भगवंतापेक्षा कोण तत्वज्ञान जास्त देऊ शकतं का? नाही. किती जरी लोक म्हणतात अरे तुमची चोकडी आमच्या डोक्यात घुसतच नाही, समजतच नाही, तर भगवंताने एवढं तत्वज्ञान दिलेलं आहे. म्हणून 40 वर्ष काय 40 जन्म जरी घेतले पूर्ण तत्वज्ञान समजणार. म्हणून निरुत्साहाची आवश्यकता नाही. जेवढं बुद्धीने दिले भगवंताने समजायला प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे शास्त्र. तर असं नाही डोक्यात घुसत नाही म्हणजे काहीच करायचं नाही, केलं पाहिजे. पण पूर्णपणे समजू शकणार. जसं भगवंताकडे बुद्धी आहे तशी आपली बुद्धी नाही. तर म्हणून भगवंत आहे, सर्वज्ञ आहेत. विभाग 2 आहे. आता भगवंताचं स्थान आपण पाहिलं, कृष्णाचं स्थान याच्यामध्ये मंत्र क्रमांक 16 मध्ये. आता जीवाचं स्थान. तर जे काही भगवंत हे आहेत तर आपण सर्व जीव आहोत. आपल्या जीवामध्ये काय स्थान आहे त्यांचं? जीवाचं स्थान काय आहे? तर जीव कोण आहे, त्यांचं स्थान काय, कर्तव्य काय आहे, कुठल्या स्तरावर उपस्थित आहेत, तर त्याच्याबद्दल आता वर्णन या ठिकाणी. गुणात्मक दृष्ट्या भगवंता समान आहेत. उदाहरण सूर्य आणि त्याचे किरण गुणाने समान आहेत, त्याचप्रमाणे भगवंत आणि जीव गुणाने समान आहेत. तर जीवाचं स्थान आहे, जीव भगवंताचे समानच आहेत. कशामुळे? गुणाने समान आहेत, पण मात्रेने नाही. अचिंत्य भेदाभेद तत्व या ठिकाणी. गुणाने समान आहे. जर सूर्य आहे आणि त्याची किरण, भगवान सूर्याप्रमाणे आहेत आणि आपण त्याची किरणाप्रमाणे आहोत. तर किरण म्हणाल का अरे मी पण सूर्य आहे, म्हणेल का किरण? तुम्हाला अरे तू किरण आहेस, तू छोटा बस, मी सूर्य आहे. अशा प्रकारे दोघांमध्ये अंतर आहे. सूर्याची जी उष्णता आहे, जेवढा प्रकाश आहे तेवढी किरणामध्ये आहे का? अग्नी आहे, अग्नीमध्ये आणि ठिणगीमध्ये तेवढी उष्णता आहे का? नाही. आपण ठिणगी आहोत, भगवान अग्निप्रमाणे आहेत. भगवान सूर्य आहेत आणि आपण किरणाप्रमाणे आहोत. हेच गुण आहेत आपण. किरण म्हणजे सूर्य नाही, सूर्यापासून येणारी ती शक्ती आहे त्याच्याकडे. आणि भगवंत शक्तिमान आहेत आणि आपण शक्ती आहोत. तर गुणाने समान आहोत, पण मात्रेने आपण नाहीये. जीव अणु आहे, आपण छोटासा अणु आहोत. उदाहरण दिलेलं आहे. सूर्य एकच आहे पण किरण अनेक आहेत. एक सूर्य आहे पण किरण अनेक आहेत. तर हजारो किरण जरी जमा केले तरी सूर्याची बरोबरी करू शकणार नाही आपण. म्हणून सूर्य एकच आहे पण किरण अनेक आहेत. तर म्हणून जीवात्मा अनेक आहेत पण भगवंत एकच आहेत. अशा प्रकारे भगवंत विभू आहेत आणि जीव अणु म्हणजे त्यांचे अंश आहेत. ममे वंशे जीव लोके जीवभूत सनातन मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. तर म्हणून भगवंताचे आपण अंश आहोत आणि अंश पूर्णाची बरोबरी कधी करू शकत नाही. अंशाचं कर्तव्य काय आहे? पूर्णाची सेवा करणे. जसं
सूर्य आहे, सूर्यप्रकाश आहे किंवा किरण आहे, अग्नी आहे, अग्नीची ठिणगी आहे, समुद्राचं पाणी आहे किंवा पाण्याचा थेंब आहे, अशा प्रकारे. तर भगवंत विभू म्हणजे महान आहेत आणि आपण अणु म्हणजे लहान आहोत. तर हे आहे अचिंत्य भेदाभेद तत्व, जीवाचे स्थान. कोणाकडे समान आहोत, दुसरं आपण अणु आहोत, आणि तिसरं आहे जीव भगवंताचे विभिन्न अंश आहे. विभिन्न अंश आहेत. त्यांच्यापैकी काहींना परमेश्वर व्हायचे असते, भगवंताची नकल करायची असते, त्यामुळे त्यांना भगवंत भौतिक सृष्टी प्रवेश देऊन निसर्ग प्रभुत्व गाजवण्याचा त्यांच्या प्रवृत्तीला पूर्ण उपयोग करू देतात. तर जीव भगवंताची विभिन्न अंश आहे. भगवंत म्हणतात की हे जीव जे आहेत माझे अंश आहेत, विभिन्न अंश आहेत. माझे काय आहेत? विभिन्न अंश आहेत. तर ह्या जीवांना काय ना काय परमेश्वर व्हायचं आहे, काही नकल करायचं आहे, किंवा काय प्रभुत्व स्वामित्व बनायचं आहे, माझेच अंश आहेत, भगवंताचे गुण आहेत. पण ते काय करतात, ते त्यांच्या प्रवृत्तीला पूर्णपणे उपयोग करून गाजवण्याचे. तर मग जीवाची काही इच्छा आहे, स्वामित्व बनायचे आहे, मोठा बनायचे हे करायचे आहे, तर भगवंत ठीक आहे, तथाच तू, तुला स्वामी बनायचं आहे, स्वामी बन, घराचा स्वामी बन, कोण देशाचा स्वामी आहे, कोण राष्ट्राचा स्वामी आहे, काही काही बनायचे, मालक बनायचे आहे. भगवंत त्याचे काय करतात, प्रवृत्तीला उपयोग करून देतात, कारण ते भगवंताचे अंश आहेत. आणि म्हणून पूर्ण जे आहेत अंशाची पूर्णता करतात भगवंत. तर म्हणून कोणी म्हणे मला भक्त बनायचं, भगवंत त्यासाठी पण मदत करतील तुम्हाला, भक्त बनायसाठी सहज सुविधा देतील. कोणी मला मला हे पाप कार्य आहे, भगवंत ते पण सुविधा त्याला देतील. अशा प्रकारे त्याच्या प्रवृत्तीनुसार त्याला ते भगवंत प्रदान करतात. त्याच्यामध्ये कधीही प्रकारची अडथळा किंवा कधी त्याच्यामध्ये हे निर्माण करत नाही भगवंत. अशा प्रकारे जीवात्म्याच्या उपस्थितीमुळे संपूर्ण जगात क्रिया प्रतिक्रियाची उलाढाल चालू होते. जीवात्म्याची उपस्थिती आहे, भगवान जीवाची उत्पत्ती करतात, त्यामुळे भौतिक जगामध्ये सर्व क्रिया प्रतिक्रिया, चांगले पण कार्य, वाईट पण कार्य, सर्व त्यांच्यामुळे घडतात. संपूर्ण उलाढाल चालू होते. तरी भगवंताची काय आहे, अंशच आहे संपूर्ण, म्हणून संपूर्ण कार्य करतात. संपूर्ण या ठिकाणी समजा भगवंत एकच राहिले असते मुंबईमध्ये आणि सर्व जीव नसले असते, तर भगवंतांना आनंद आला असतं का? नाही. म्हणून भगवंतांनी जीवाची उत्पत्ती केलेली आहे. तर माता पिता जीवाची मुलाची उत्पत्ती करतात, पण ते असे विचार करत नाही, अरे बाबा मी त्यांची उत्पत्ती केली, हा नालायक निघाला तर काय होईल पुढे, हा विचार करत नाही कधी. त्याला कसं सांभाळू, हे करू ते करू, कशा करू. तसं जर असलं तर कधी ते विवाहच करणार नाहीत, लग्न करणार नाहीत, किंवा उत्पत्ती करणार नाहीत. पण भगवंत त्याप्रमाणे विचार करत नाही कधी. ते करतात प्रेमाने, त्यांना माहिती आहे की ते भगवंत सांभाळणारे, सर्व करते सर्व. त्यामुळे त्यांना त्याच प्रकारे भगवंत असा विचार करत नाहीत, जीवाची उत्पत्ती करतात. त्यामुळे या भौतिक जगामध्ये क्रिया प्रतिक्रिया सर्व कार्य घडते आणि उलाढाल होते. काही पाप कार्य करतात, काही पुण्य कार्य करतात, काही मिडल राहतात, अशा प्रकारे कार्य चालू होतं. म्हणून संपूर्ण हे भगवंताचे आपण अंश आहोत. म्हणून गीतेमध्ये वर्णन आहे की ममे वंशे जीवलोके जीवभूत सनातन मनस इंद्रिय प्रकृती स्थाने करते. भगवान जीव भगवंताचे अंश आहेत, पण दुःख का भोगतात? कारण मन आणि इंद्रियाचे कठीण संघर्ष करतात. मन म्हणते की नाही नाही, कृष्णाची होती नाही, मला हे करायचं आहे. इंद्रियाने, कर्मेंद्रिय, कान नाक डोळा, हे संपूर्ण मला हे ऐकायचं आहे, हे मला खायचं आहे, हे मला स्पर्श करायचा आहे. इंद्रियाचे कठीण संघर्ष करतात, म्हणून ते दुःखी होतात. अशा प्रकारे संघर्ष निर्माण होतो. तर अशा प्रकारे जीवाच्या उपस्थितीत संपूर्ण उजाळत क्रियाप्रयोगाची उलाढाल दिसून येते. पाचवा आहे जीवात्म्याला प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची पूर्ण मुभा देण्यात येते, परंतु भगवंतच अंतिम नियंत्रक असतात. अशा प्रकारे जीवात्मा आणि भगवंत यांच्यात कमालीचा फरक आहे. भगवंत जीवाला म्हणतात ठीक आहे, तुला परास्त करायची इच्छा आहे ते कर, पण शेवटी पण भगवंत नियंत्रित करतात त्याला. भगवंत नियंत्रक आहेत, मुभा देतात. अंतिम नियंत्रक भगवंत, त्यांच्या हातामध्ये भगवंत. आपण कटुपुतळी आहोत आणि भगवंताच्या इच्छेनुसार आपण नाचतोय संपूर्ण. अशा प्रकारे कमालीचा फरक आहे. तर भगवंत कोण आहेत? नियंत्रक आहेत, आणि आपण नियंत्रित आहोत. आपले नियंत्रक भगवंत आहेत आणि आपण नियंत्रित आहोत भगवंताच्या त्याच्या हातात पुतळे आहोत आपण. अशा प्रकारे म्हणून भगवान जसं नाचवतात तसं आपण नाचतो. आपल्यामध्ये स्वातंत्र्य नाही. तर हा भगवंत आणि जीवामध्ये अंतर आहे. परमात्मा नियंत्रक आहे आणि जीव नियंत्रित आहे. परमात्मा नियंत्रित करतो आणि जीव नियंत्रित आहे. पण परमात्मा जीवात्म्याबरोबर पूर्ण सहयोग करीत असल्यामुळे त्याला जीवात्म्याच्या नित्य सोबती समजले जाते. पूर्ण सहयोग करतोय आत्मा जो मानतोय. जसं चौपाटीवाला गेला आईसोबत मुलगा, तर आईला म्हणतो की मला गुबारा पाहिजे, ते पाहिजे. ती मध्ये आई त्याला देऊन टाकते, संतोष विचार करते. प्रकृती आहे आई आणि पिता तो पिता आहे. तर अशा प्रकारे नेहमी सहयोग करतात परमात्मा त्यांना. तर म्हणून त्यांना नित्य सोबती म्हणलेला आहे. नेहमी मदत करतो, मित्राप्रमाणे नाही.
पैसा असल्यानंतर मदत करणार, पैसा संपला की सोडून देणार मैत्री, त्या प्रकारे नाहीये. कधी कधी परिवारात लोक पण तसं असतात की काय काय परिस्थिती आल्यानंतर संग सोडून देतात. पण भगवंत नाहीये, परमात्मा नेहमी उपस्थित राहतात, म्हणून त्यांना नित्य सोबती म्हटलेलं आहे भगवंत परमात्म्याला. विभाग 3 आहे जीवाबरोबर भगवंताचा व्यवहार व संबंध. तर हे जीवाचं आपण हे पाहिलं. विभाग 2 मध्ये पहिलं भगवंताचं स्थान, दुसरं जीवाचं स्थान, आणि तिसरं शेवटचं जीवाबरोबर भगवंताचा व्यवहार व संबंध काय आहे. तर ठीक आहे, जीवाचं कर्तव्य आपण पाहिलं, जीव कुठल्या स्थितीमध्ये स्थित आहे आणि भगवान कुठल्या स्थितीमध्ये आहे. तर आता जीवाचा आणि भगवंताचा व्यवहार व संबंध काय आहे, दोघांचा संबंध काय आहे, ते ज्याच वेळेने आपल्याकडे 5 मिनिटामध्ये आपण करणार आहोत, कारण ह्याच याच्यावर दुसरा क्लास सुरू होणार आहे. तर निराकारवाद्याबरोबर भगवंत काय करतात, निराकारवाद्याबरोबर. निराकारवादी कोण समजलं की भगवंताला निराकार समजतात, साकार रूप स्वीकार करत नाही. त्रिवेशवादी दार्शनिक ब्रह्मज्योतीच्या पदे प्रदीप्त तेजाने डोळे दिपून गेल्यामुळे भगवंताचे धाम व दिव्यरूप स्वरूप पाहू शकत नाही. तर ह्या निराकारवादी बरोबर भगवंत आता प्रदान करतात की त्यांचे डोळे ह्या ब्रह्मज्योतीचे दर्शन घेतात, डोळ्याद्वारे भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही, ते भगवंताचं दिव्य स्वरूप ते पाहू शकत नाहीत. अशा प्रकारे भगवंताच्या बरोबर आदान प्रदान करतात. ये था महाप्रपन्नते तान से बजा, त्या प्रकारे तुम्ही भगवंताचं हे करू, भगवंत त्याप्रमाणे आदान प्रदान करतात. पण हे भगवंताचं रूप पाहू शकत नाहीत, त्या ब्रह्मज्योतीचे दर्शन घेऊन त्यामध्ये शांत राहतात. ते तोकड्या बुद्धीमुळे कृष्णाचे आनंदमय स्वरूप समजू शकत नाहीत निराकारवादी. त्यांची फक्त तोकडी बुद्धी आहे, एवढी संकुचित बुद्धी आहे, भगवंताचं आनंदमय स्वरूप समजू शकत नाही. अशा प्रकारे तर हे निराकारवाद्याबरोबर भगवंताचा संबंध आहे. तर दुसरा आहे निर्शेष ब्रह्मज्योतीच्या अनुभूतीने भगवंताच्या कल्याणकारी फलीचा अनुभव होतो, पण भगवंत आदी विचारक आहेत आणि ब्रह्मांड पालक असल्यामुळे ती निराकार असू शकत नाही. निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या अनुभूतीने भगवंताच्या कल्याणकारी पैलूचा अनुभव होतो. ठीक आहे, भगवंत चांगले आहेत, निराकार रूप आहेत, पण भगवंत आदी विचारक आहेत आणि ब्रह्मांड पालक असल्यामुळे ते निराकार असू शकत नाही. तर भगवंत ठीक आहे, थोडं ज्ञान प्राप्त होईल अनुभूतीने, पण भगवंत आदी विचारक आणि ब्रह्मांड पालक आहेत हे असल्यामुळे निराकार असू शकत नाहीत. हे लोक म्हणतात की भगवंत निराकार आहेत, एक तू हे निराकार, पण भगवंत आदी विचारक आहेत आणि ब्रह्मांड पालक आहेत. तर निराकार कशा प्रकारे पालन करणारे विचारक असणार, कुठे व्यक्ती असला पाहिजे ना. म्हणून हे लोक म्हणतात ठीक आहे, पालक आहेत, विचारक आहेत, पण भगवंत निराकार असू शकत नाही, कारण निराकार पालन पण करू शकत नाही आणि विचारधारा पण असू शकत नाही त्याकडे. तर म्हणून असू शकत नाही. तर हे त्यामध्ये म्हणून स्वतःच्या शक्तीवर अवलंबून असल्यामुळे भगवत ज्ञानाची कृपा होत नाही. स्वतःच्या ज्ञानावर दुसऱ्याकडून ज्ञान कधी घेत नाहीत ते. म्हणून ते स्वतःच्या ज्ञानावर काय करतात, अवलंबून आहेत. मी स्वतंत्र आहे सर्व, त्या प्रकारे. म्हणून त्याला भगवत ज्ञानाची कृपा होत नाही. तर भगवत ज्ञानाची कृपा प्राप्त होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्व विसंबून राहावं लागेल. शुद्ध भक्ताच्या कार्याचे मूल्यमापन करू शकत नाहीत. हे जे लोक आहेत निराकारी लोक, शुद्ध भक्ताच्या कार्याचे मूल्यमापन किती महान आहे भक्त, की जे का भक्ती करतोय तिची किती महिमा आहे हे ते समजू शकत नाहीत. हे निराकारी लोक आपल्याच ह्याच्यामध्ये असतात की मला हेच आहे बस ब्रह्मज्योती, म्हणून त्याला भगवंताचं दर्शन पूर्णपणे होऊ शकत नाही. तर निराकारवादी आहे, दुसरा आहे भक्त. तर दोघांवरच वर्णन आहे. तर भौतिक निराकार नास्तिक आणि आस्तिक, सूर आणि असुर, दोन प्रकारचे लोक आहेत. जरी जात वेगळी असतील, दिसायला वेगळे असतील, कपडे वेगळे घातले असतील, हरकत नाही, पण दोन प्रकारचे लोक आहेत, भक्त अभक्त, सूर असुर, आस्तिक आणि नास्तिक. तर हे नास्तिक म्हणजे निराकारवादी, तर निरीश्वरवादी. आता हे दुसरा आहे भक्त, भगवंताचे साकार रूपचे किंवा भगवंताचे आदेश पालन करणारा. तर त्यांच्याबरोबर भगवंत आदान करतात. ह्या लोकांना तर भगवंत दर्शन देत नाही नास्तिकवाद्याला, त्याचे आपण हे पाहिलं. आता हे भक्ताबरोबर काय करतात भगवंत, तेजोमय किरण दूर करून दिव्य स्वरूपाचे दर्शन करून भक्ताला संपूर्ण साक्षात्कार करतात. भक्ताला पूर्ण भगवत साक्षात्कार होतो, भगवंताचं दर्शन होतं पूर्ण, भगवंत संपूर्ण पडदा काढतात, दर्शन होतं की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे. त्यावेळी भगवंताचं दर्शन होतं, ते आपण समजतो की भगवंत पूर्ण पुरुषोत्तम. अशा प्रकारे भगवंत भक्ताला मदत करतात. आणि पूर्ण साक्षात्कारार्थी भगवंत ब्रह्म नाहीत, परमात्मा नाही, तर भगवंत कोण आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. साक्षात्कार भगवान साक्षात्कार होतो, ब्रह्म परमात्मा आणि भगवान साक्षात्कार त्यांना होतो. भगवान सर्वाचे पालक आहेत, पण भक्ताचे विशेष करून पालन करतात. परत वर्णन आहे ठिकाणी, भगवान सर्वाचे पालन करतात, पण भक्ताचे विशेष पालन करतात. साधनेला एक पुत्र आहे, विशेष पालन करतो पिता आपला भौतिक जगामध्ये पण,
तर आध्यात्मिक जगत आहे. तर भगवंत पालन करतात, विष्णू बुद्धी देतात, मार्गदर्शन करतात, वाईट मार्गून त्यांना हटवतात, पुढे सर्व कार्य करतात. जरी अभक्ताकडे धन जास्त असेल, भक्ताकडे कमी असेल,